everyone, welcome to Acharya Digital. Myself, Madhya ma'am. I am Pratiksha ma'am, and today we are going to discuss previous year question paper 2022. आपले पेपर्स ऑलरेडी सुरू झालेले आहेत आणि आता आज आपण जो डिस्कस करणार आहोत पेपर तो इंग्लिशचा एक प्रिव्हियस इयर आहे. का तर आपल्याला पेपर्स जसा आधीचा पेपर चांगला गेलाय तसाच आत्ताचा सुद्धा पेपर जो आपला इंग्लिशचा पेपर आहे तो एकदम इझी जावा याच्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी आणि आपले ऍड ऑन मार्क्स आपल्याला मिळतील यासाठी आपल्याला करायची तयारी. म्हणून आज आपण आपलं लाईव्ह टेस्ट डिस्कशन जे आहे ते सुरू करणार आहोत. ओके, लगेचच आपण आपल्या पेपर डिस्कशनला सुरुवात करूयात. ओके मधिया मॅम, मी तुमच्याकडे आता हँडओव्हर करते आणि त्यानंतर आम्ही दोघी तुम्हाला पेपर डिस्कशन मध्ये हेल्प करणार आहोत. ओके, सो आज की वीडियो में हम पढ़ेंगे पेपर डिस्कशन एसएससी बोर्ड क्लास 10 इंग्लिश पेपर का जो 2022 में आया था. ओके, क्वेश्चन नंबर 1 जो आपको पूछा गया है दैट इज डू एज डायरेक्टेड. आपको इसमें से कोई भी 4 आपकी चॉइस से क्वेश्चन सॉल्व करने हैं. ठीक है, सो पहला क्वेश्चन है दैट इज पंक्चुएट द फॉलोइंग. आपको एक सेंटेंस दिया जाएगा, सो आपको प्रॉपर पंक्चुएशन मार्क्स वहां पे अप्लाई करने हैं. सो पहला क्वेश्चन जो आपको स्टेटमेंट दिया गया है दैट इज यू हैव नेवर हर्ड ऑफ बाघ ही आस्क्ड. सो आपको क्वेश्चन पूछा गया है राइट, यू हैव नेवर हर्ड ऑफ बाघ ही आस्क्ड. सो पहले हम सेंटेंस लिखेंगे you have never heard of बाघ he asked. बाघ एक नाम है, सो यहाँ पे इसका बी क्या आएगा, कैपिटल. नाउ सी, यू हैव नेवर हर्ड ऑफ बाघ, ये डायरेक्ट स्पीच है, यहाँ पे एक्चुअल वर्ड्स ऑफ द स्पीकर है. सो हम जो भी सेंटेंस है यू हैव नेवर हर्ड ऑफ बाघ, ये सब हम पूरा सेंटेंस हम किसमें पुट करेंगे, इनटू इन्वर्टेड कॉमा. सो इन्वर्टेड कॉमास बिगिन, देन यहाँ पे क्वेश्चन मार्क, क्योंकि क्वेश्चन पूछ रहा है कि क्या आपने कभी बाघ का नाम नहीं सुना. उसके बाद आपका इन्वर्टेड कॉमास क्लोज, देन कॉमा, देन फुल स्टॉप. सो यहाँ पे करेक्ट आंसर फॉर क्वेश्चन नंबर 1 इज दिस. Now next question, find out 4 hidden words having at least 4 letters from the given word. So आपको एक word दिया है proclamation. So आपको इससे 4 कोई से भी words बनाने हैं, जो भी आपको लगता है इसमें आपके हिसाब से आप बना सकते हो. Like pro से मैं बनाया proton, then claim, then caution, then motion. आप आपके हिसाब से कोई भी word बना सकते हो from the word proclamation. Now next question, spot the error and rewrite the correct sentence. So the sentence is all the great religions teaches us to care for our children. So आपको पता होना चाहिए यहाँ पे plural noun लगा है great religions के साथ. So आपको subject verb agreement पता होना चाहिए. So यहाँ पे teaches नहीं आएगा, यहाँ पे आएगा हमारा verb in singular teach. So यहाँ पे क्या है हम लोगों का error, it is teaches. उसका करेक्शन क्या है, इट इज टीच. नाउ नेक्स्ट सेंटेंस, अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन द अल्फाबेटिकल ऑर्डर. सो आपके पास जो भी वर्ड्स दिए होंगे आपको उनको अल्फाबेटिकल ऑर्डर में सीक्वेंस के साथ रखना है, लाइक ए से लेकर जेड तक. नाउ सी, फर्स्ट वर्ड जो फर्स्ट अल्फाबेट हर एक का सेम है, दैट इज आई एंड आई. सेकेंड लेटर वो भी सेम है, दैट इज एन. नाउ थर्ड में जो ए से लेकर जेड तक जो सबसे पहले आएगा यू विल फॉलो दैट ट्रेंड. नाउ सी, ए बी सी डी, यहाँ पे पहले डी आ रहा है, सो दिस विल कम फर्स्ट. डी के बाद क्या आता है, डी ई एफ जी एच आई जे के एल एम एन ओ पी क्यू, देन आर एस टी, सी यहाँ पे टी यू वी. सो दिस इज द करेक्ट ऑर्डर. सो पहले क्या आता आएगा, इनडिस्प्यूटेबल, सेकेंड आएगा इनक्वेसिटिव, थर्ड आएगा इंटरेक्शंस एंड फोर्थ आएगा इन्वेंशन. ओके, ऑलराइट. नाउ क्वेश्चन नंबर 3 दैट इज कंप्लीट द वर्ड चेंज ऑफ वर्ब्स. सो आपको वर्ड चेंज ऑफ वर्ब कोई भी वर्ड दिया जाएगा, सो जिस लेटर से वो वर्ड खत्म हो रहा है आपका नेक्स्ट जो वर्ब है वो उसी लेटर के वर्ब से स्टार्ट होगा. फॉर एग्जाम्पल यहाँ पे है कॉल, कॉल का एंडिंग वर्ड एंडिंग जो अल्फाबेट है दैट इज एल. सो आपको एल से कोई भी वर्ब स्टार्ट करना है. फॉर एग्जाम्पल इफ आई राइट लैंड, जो वर्ब लैंड है वो किससे एंड हो रहा है, दैट इज एंडिंग अप विथ डी. सो मैं कोई भी वर्ब स्टार्ट करूंगी विथ लेटर डी. सो डी से अभी मैंने डांस लिख दिया, डांस. सो डांस उससे खत्म हो रहा है ई से, सो ई से मैं कोई नया सेंटेंस कोई नया वर्ब स्टार्ट करूंगी, लाइक ई से मैंने लिख दिया ईट. नाउ ईट किसे एंड हो रहा है, इट इज एंडिंग विथ टी. सो आप टी से कोई सा भी वर्ब लिख दो, मैंने लाइक लिख दिया टॉक.
सो ये आपके आंसर्स है फॉर क्वेश्चन नंबर 1. नाउ नेक्स्ट, ओके नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 1 का दूसरा पार्ट, दैट इज अगेन डू एज डायरेक्टेड. सो इसमें भी आपको 3 क्वेश्चंस में से कोई भी 2 क्वेश्चंस आपके चॉइस से आपको सॉल्व करना है, ठीक है. सो पहला है प्रिपेयर द वर्ड रजिस्टर ऑफ 4 वर्ड्स रिलेटेड टू द गिवन वर्ड. आपको एक वर्ड दिया है दैट इज म्यूजिक. सो आपको म्यूजिक से कोई भी 4 वर्ड्स जो आपके दिमाग में चल रहा है, सो आप वो लिख सकते हो. फॉर एग्जाम्पल इफ आई से म्यूजिक, देन मैंने बोला लिरिक्स, फिर सॉन्ग, then composer, then rhythm. सो जो भी आपको वर्ड म्यूजिक से कोई भी वर्ड्स ऐसे जो से लिंक्ड वर्ड्स आपको लग रहा है, आप इंस्ट्रूमेंट्स भी लिख सकते हो, म्यूजिकल इंस्ट्रूमेंट्स भी. सो कुछ भी वर्ड जो आपको म्यूजिक के साथ लिंक हो रहा है, आप वो वर्ड्स वहां पे लिखेंगे, ठीक है. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, दैट इज डॉक्टर कलाम्स ओन लाइफ वाज नरिश्ड बाय मल्टीपल फेथ्स. सो बिगिन द सेंटेंस विथ मल्टीपल फेथ. सो आपको सेंटेंस लिखना है और बिगिनिंग कहां से करना है, मल्टीपल फेथ से. सो इसका आंसर आएगा multiple faiths nourished Dr. Kalam's own life. So ये आपका आंसर है फॉर दिस क्वेश्चन. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन, रीराइट द सेंटेंस बाय यूजिंग नो सोनर देन. सो आपको सेंटेंस दिया है एज सुन एज वी वेंट टू अ रॉकी बीच वी सॉ द स्प्रेड ऑफ मैजेस्टिक ओशन. सो आपको सेंटेंस कैसे लिखना है, आपको यूज करना है नो सोनर देन. सो द सेंटेंस will begin as no sooner did we went to rocky beach then we saw the spread of majestic ocean. So this is how you can write the sentence by beginning it with no sooner, और हम लोगों का then आपको यूज करना है. All right, now next question, that is ओके क्वेश्चन 1 का बी पार्ट, डू एज डायरेक्टेड. इसमें भी आपको कोई भी एक सॉल्व करना है, ठीक है. सो पिक आउट द मॉडल ऑक्सिलरी एंड स्टेट इट्स फंक्शन. ओके, सो आपको एक सेंटेंस दिया गया है, आपको उसमें बोला गया है कि आप फाइंड करो कि आपका इधर पे कौन सा मॉडल यूज हुआ है इन द फॉलोइंग सेंटेंस. ओके, सो सेंटेंस इज could I use your computer for सर्फिंग नेट. ओके, सो आपको पता होगा मॉडल हमारे यहाँ पे कौन सा है, दैट इज कुड का यूज क्या, इट इज यूज टू शो एबिलिटी, किसी का पॉसिबिलिटी या किसी का परमिशन. यहाँ पे सेंटेंस में किस लिए यूज हुआ है, इट इज यूज टू सीक परमिशन, ठीक है. सो यहाँ पे हम लोग का जो मॉडल ऑक्सिलरी है दैट इज गुड, एंड उसको कैसे यूज किया गया, उसका फंक्शन क्या, दैट इज यूज फॉर परमिशन, कभी एबिलिटी, कहीं पर पॉसिबिलिटी, वहां पे हम लोग कुड जो मॉडल है वो यूज कर सकते हैं, ठीक है. देन क्वेश्चन 2, नेम एंड आइडेंटिफाई द सबऑर्डिनेट क्लॉज. ओके, सो आपको सबऑर्डिनेट क्लॉज आपका पिकअप करना है, ठीक है. सबऑर्डिनेट किस क्लॉज से कनेक्टेड होता है, वो हमारे मेन क्लॉज पे पूरा डिपेंडेंट होता है, ठीक है. सो क्वेश्चन दैट इज व्हेन वी वर डिजाइनिंग द फर्स्ट Macintosh computer, it all came back to me. Okay, so आपको पता होगा यहाँ पे सेंटेंस we were designing the first Macintosh computer. So this is हम लोगों का मेन क्लॉज, ठीक है. एंड it all came back to me हम लोग का सबऑर्डिनेट क्लॉज है, क्योंकि इस क्लॉज पे क्या कर रहा है, डिपेंड. सो यहाँ पे आपका सबऑर्डिनेट क्लॉज दैट इज it all came back to me. All right, now next. Okay,
सो नेक्स्ट सेक्शन जो है दैट इज टेक्सचुअल पैसेज. आपको पैसेज दिया जाएगा, आपको केयरफुली पैसेज पढ़ना है, नॉट वंस बट ट्वाइस आप पैसेज को पढ़िए. आपको पैसेज में जो भी इंपॉर्टेंट चीजें लगती है लाइक किसी का नाम, किसी प्लेस का नाम, कोई ईयर, आप उसको हाईलाइट करोगे. ठीक है, आप पेंसिल से विद हेल्प ऑफ पेंसिल यू कैन हाईलाइट दैट सो दैट वो आपको जल्दी जल्दी आई कैच हो जाए. ठीक है, सो पैसेज का ये मेथड है. एंड रीड पैसेज ट्वाइस थ्राइस, बिकॉज आप बार बार पैसेज पढ़ोगे, आपको केयरफुली आप समझ पाओगे कि पैसेज किस बारे में बोल रहा है हमें. ठीक है, सो आपको एक पैसेज दी गई है. सो दिस इज अ पैसेज दो लोगों के बारे में अबाउट अनिल एंड हैरी सिंह. सो ठीक है, सो पहला क्वेश्चन इस पैसेज से जो पूछा गया है दैट इज कंप्लीट द गिवन बॉक्सेस इन विथ हु सेड टू होम. आपको बोला है कि किसने किसको बोला स्टेटमेंट. सो पहला स्टेटमेंट है यू लुक अ बिट ऑफ रेसलर योर सेल्फ. ओके, सो इस पैसेज में आपको बोलना है कि किसने किसको बोला है ये वाला सेंटेंस. नाउ सी यू, ओके नाउ सी दिस पैसेज. यहाँ पे सेंटेंस लिखा है यू लुक अ बिट ऑफ, यू लुक, ओके पैसेज में लिखा है यू लुक अ बिट ऑफ रेसलर योर सेल्फ आई सेड. यहाँ पे आई कौन है आपको पता होगा पैसेज रीड करने के बाद, इट इज हैरी सिंह. ठीक है, सो किसने बोला, हैरी सिंह ने. हैरी सिंह ने किसको बोला, अनिल को. ठीक है, सो पहले का आंसर आएगा इट इज हु, किसने बोला, इट वॉज सेड बाय हैरी सिंह. ठीक है, एंड उसने किसको बोला, टू होम, ही सेड टू अनिल. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन उस पे कि इफ यू कैन कुक देन मे बी आई कैन फीड यू. ये वाला सेंटेंस किसने बोला. ना आप पैसेज देख सकते हो कि ये सेंटेंस किसने बोला है. ओके, नाउ सी इफ यू कैन कुक देन मे बी आई कैन फीड यू. ये सेंटेंस किसने बोला था. वाइल रीडिंग द पैसेज यू विल फाइंड कि ये सेंटेंस बोला था अनिल ने टू मिस्टर हैरी सिंह. ऑलराइट, सो इसका आंसर क्या आएगा, इसका आंसर आएगा अनिल. अनिल ने किसको बोला था, टू हैरी सिंह. ओके, सो ये आपके क्वेश्चन नंबर 1 का आंसर है. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इसी पैसेज से आपको जो पूछा गया है. ओके, सो कंप्लीट द क्लस्टर डायग्राम मेंशनिंग द कैरेक्टरिस्टिक्स ऑफ द मेन कैरेक्टर ऑफ द पैसेज. सो आपको पता है ये पूरी पैसेज इधर पे दो मेन कैरेक्टर्स है दैट इज मिस्टर अनिल एंड हैरी सिंह. सो मिस्टर अनिल की आपको बोला गया कि उसकी एज कितनी है. बाय रीडिंग द पैसेज यू विल फाइंड कि मिस्टर अनिल की कितनी एज है. यस ट्राई टू सॉल्व इट योरसेल्फ. मिस्टर अनिल की कितनी एज है. यस इट इज 25 ईयर्स. सो पहले क्वेश्चन का आंसर हमें मिल गया. सो कितना है पहले उसकी एज, दैट इज 25 ईयर्स. ओके, नेक्स्ट कि उसका फिजिकल अपीयरेंस कैसा है. ठीक है, सो उसके लिए अगेन हम लोग पैसेज देखेंगे. उसका फिजिकल अपीयरेंस दैट इज टॉल, ही इज टॉल वहां पे दिया है. एंड दूसरा क्या है, ही इज लीन फेलो. सो दूसरे का आंसर क्या आएगा, लीन. ऑलराइट, एंड उसके बाद पूछा गया है कि उसका क्वालिटीज क्या क्या है. फर्स्ट दिया है कि इजी गोइंग है. ठीक है, और नेक्स्ट आप खुद से फाइंड करके बोलिए. यस राइट डाउन इन द कमेंट सेक्शन. एक तो वो इजी गोइंग है. यस, और ओके नाउ सी ही इज इजी गोइंग, काइंड एंड सिंपल. सो आपको हर एक का आंसर मिल गया. नाउ विल राइट द आंसर 1 by 1. ठीक है, सो पहले उसकी एज कितनी हम लोगों ने फाइंड की बाय रीडिंग द पैसेज. यस इट इज 25. ओके, सो इसका फिजिकल अपीयरेंस कैसा है, ही इज टॉल एज वेल एज ही इज लीन. ठीक है, गुड, ट्राई टू सॉल्व योर सेल्फ. ओके, क्वालिटीज में हमने क्या क्या पढ़ा. एक तो वो इजी गोइंग है, दूसरा ही इज सिंपल एंड, यस ही इज सिंपल एंड ही इज काइंड. यस, सो ये आपके क्वेश्चन नंबर 8 का क्वेश्चन नंबर 1 का पार्ट 2 का आंसर है. ओके, नाउ नेक्स्ट. ओके, चूज द करेक्ट मीनिंग्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द गिवन ऑप्शंस. ओके, सो आपने देखा होगा कि पूरी पैसेज में एक वर्ड यूज किया है दैट इज फ्लैटरी. सो आपको पता होना चाहिए फ्लैटरी का मीनिंग क्या है. फ्लैटरी मीन्स जब हम कुछ चीज झूठ बोले, हम किसी की तारीफ करें बट वो झूठी हो. फॉर एग्जाम्पल इफ आई से आई एम फाइन बट मैं फाइन नहीं होंगी, तो दैट इज फ्लैटरी. ओके, इफ आप किसी को सॉरी बोलोगे बट यू डोंट मीन टू से दैट सॉरी टू दैट पर्सन, सो आप लोग फ्लैटरी करो. ठीक है, आप लोग झूठ बोल रहे हो, दैट इज द इनसिंसियर आप लोगों का
praise to anyone. So correct answer for this is insincere praise. जो reality में नहीं है, जो आप झूठ करते हो किसी के साथ, that is the meaning of flattery. ठीक है? Now next, okay, appealing क्या होता है? If I say someone is very appealing, appealing means that person is very attractive. ठीक है? So good conduct नहीं आएगा appealing का आंसर, ना ही charming आएगा, ना ही beautiful आएगा. So इसका आंसर it is attractive. Someone is attractive means someone is appealing. Okay. Now next, do as directed. Question number A का चौथा part. I took a new name every month. Okay. Frame WH question to get the underlined part as an answer. Okay. So आपको एक इस sentence को आपको in the form of question पूछना है. Yes. Question क्या बनेगा? Try. Okay. Okay. So इसका आंसर आएगा. Okay. What did you take every month? So इसका WH क्वेश्चन ये बनेगा कि आप हर मंथ क्या लेते हो. So उसका आंसर आएगा I took a new name every month. All right. Now next, इसका part 2, that is I was an experienced hand. Okay. So underline the determiners from the given sentence. आपको पता होना चाहिए कि determinants क्या होता है. Now see, I जो यहाँ पे है that is subject. ठीक है? I क्या है? Subject हमारा. ठीक है? It is personal pronoun. Okay. Then and क्या है इधर पे? And is determinant here. ठीक है? कौन सा है? It is indefinite article. ठीक है? And experience क्या बोलते हैं हम लोगों का? Adjective. कि किस लिए हम लोग adjective यूज करते हैं? In order to modify हम लोगों का pronoun. All right. Now next. Okay. Why do you think Harry Singh gave his most appealing smile? So आपको आपका पर्सनल रिस्पॉन्स बोलना है कि हैरी सिंह आपको क्यों लग रहा है कि ही वॉज गिविंग अपीलिंग स्माइल टू मिस्टर अनिल. रीजन इज ही वॉज ट्राइंग टू इम्प्रेस हिम बिकॉज ही वॉज एस्केपिंग आउट फ्रॉम द पुलिस एज ही वॉज अ थीफ. सो ही वॉन्टेड टू ग्रैब द अपॉर्चुनिटी इन ऑर्डर टू इम्प्रेस हिम. सो आप लिख सकते हो आपके वर्ड्स में जो भी आपको आएगा आंसर वो आप आपके हिसाब से लिख दीजिए. ओके. देन ओके, रीड द फॉलोइंग पैसेज एंड कंप्लीट द एक्टिविटीज. आपको अगेन एक पैसेज दी गई है. पैसेज में जो भी इंपॉर्टेंट पॉइंट्स है वो आप हाईलाइट कीजिए. किसी का नाम होगा, ईयर होगा, कोई जगह होगा, वो आप हाईलाइट करेंगे, अंडरलाइन करेंगे. ठीक है. सो क्वेश्चन पहला दिया गया है. ठीक है. हमारे पास पैसेज भी दी गई है. ओके. सो पहला क्वेश्चन पढ़ लेते हैं हम. दैट इज द डैश ऑन मोनूमेंट्स एंड साइट्स इनिशिएटेड अ ड्राफ्ट convention to create an international organization responsible for protecting national heritage. So आपको बोला गया है कि किस वाले जो organization है उस that was responsible for protecting cultural heritage. Now you will read whole passage for it. Yes, try to drop your answer on the comment section. Okay, so कौन सी दी गई है? Okay, now see this line. Okay, UNESCO and International Council. So आपका आंसर क्या आएगा अभी इसका? इंटरनेशनल काउंसिल. यस. सो हमने पढ़ा, आपने पैसेज अच्छे से पढ़ी, सो आपको आंसर फाइंड कर लोगे कि इंटरनेशनल काउंसिल जो है ऑन मॉन्यूमेंट्स that is responsible for protecting cultural heritage. Okay, now next question, that is the famous dam situated in Egypt on river Nile is. So आपको बोला कि नाइल के जो फेमस डैम है रिवर नाइल के इसमें कौन सा सिचुएटेड है. सो आप उसके लिए अगेन पैसेज पढ़ोगे. सो नाउ सी कौन सा रिवर है? यस, रिवर नाइल यहाँ पे लिखा गया है. यस, कहाँ पे है? Okay, now see, it is it is Aswan High Dam. So आपके क्वेश्चन 2 का आंसर क्या आएगा? Aswan High Dam. Yes, that is Aswan High Dam. Okay, then question 3, that is
Okay. The idea of protecting cultural and natural heritage sites around the world began in the early, so आपको बोला कि सेंचुरी में वो स्टार्ट हो गया. Now see, it began in the early 20th century. So आपका आंसर that is 20th century. ठीक है. So it is very easy to find answers from passage itself. आपको सिर्फ passage एक दो बार पढ़नी है, then आपके आंसर सामने ही है, आपको कुछ करना ही नहीं है. This is score gaining. ठीक है. Then next part fourth, that is the project cost an estimated $80 million, 40 million of which came from dash different countries. So आपको बोला है कि प्रोजेक्ट का एस्टिमेट कॉस्ट किन किन कंट्रीज से आया टोटल. ठीक है ना. उसके लिए अगेन पैसेज आप देखोगे, देन यू विल सी कि कितने कंट्रीज से आया आपका. यस, दैट इज 50 कंट्रीज. नाउ सी, इसका आंसर क्या आएगा अभी. इसका करेक्ट आंसर इट इज फ्रॉम 50 कंट्रीज. सो इट इज वेरी इजी टू फाइंड आंसर बाय रीडिंग द पैसेज. ठीक है. सो ये पैसेज से क्वेश्चंस कुछ थे. ओके. सो अगेन इसका पार्ट बी है, दैट इज कंप्लीट द फॉलोइंग इंफॉर्मेशन फ्रॉम द पैसेज. ठीक है. सो आपको बोला यूनेस्को लॉन्च्ड एन इंटरनेशनल कैंपेन इन 1959. सो आपको बोला गया कि उन्हें क्यों लॉन्च किया गया, आपको रीजन बोलना है. यस, किस लिए लॉन्च किया गया था, वो भी आप बाय रीडिंग द होल क्या उसको बोलते हैं, आप फुल ये पढ़ोगे पैसेज, वहां से आपको आंसर मिलेगा. नाउ सी दिस सेंटेंस, टू प्रोटेक्ट द टेम्पल्स एंड आर्टिफैक्ट्स यूनेस्को लॉन्च्ड एन इंटरनेशनल कैंपेन इन 1959. सो आंसर क्या आएगा आपका इसका. यस, इसका आंसर आएगा टू प्रोटेक्ट द टेम्पल्स एंड आर्टिफैक्ट्स. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, दैट इज okay, a White House conference in the United States called for World Heritage Trust. so आपको बोला गया है कि इसका रीजन क्या है, क्यों व्हाइट हाउस कॉन्फ्रेंस को हम बोलते हैं वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट. नाउ सी इन द लास्ट एंडिंग यहाँ पे बोला गया है कि नाउ पिक अप द लाइन. ओके. नाउ सी, White House conference in the United Nations called for World Heritage Trust to protect historical and cultural sites, but also to protect the world's significant natural resources and scenic sites. So this is the correct answer for your question. ठीक है. Okay, now question B का part 3, that is pick out and write any 4 adjectives from the passage. So आपको passage पढ़नी है and आपको pick out करना है कि कौन कौन से adjective हम लोग के passage में use किया गया है. ठीक है. आप एक बार अच्छे से passage पढ़ लोगे, then you will find पहले sentence में बोला गया है कि historic. ठीक है. सो हिस्टोरिक पहले आएगा. यस. देन उसके बाद क्या बोला है, सिनिक बोला है. देन हेरिटेज भी है उधर पे. यस, ये एडजेक्टिव्स है. एंड कौन सा एडजेक्टिव यूज हुआ है, दैट इज नेचुरल. सो ये आंसर है आपके क्वेश्चन बी के पार्ट 3 का. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन, दैट इज डू एज डायरेक्टेड. ठीक है. सो यूनेस्को एंड इंटरनेशनल काउंसिल ऑन मोनूमेंट्स इनिशिएटेड अ ड्राफ्ट convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. ठीक है. सो आपको यूज क्या करना है, नॉट ओनली से आपको स्टार्ट करना है बट ऑल्सो इन द अबव सेंटेंस. ठीक है. सो आपको पता है कि क्या से स्टार्ट होगा. सो यहाँ पे आएगा नॉट ओनली यूनेस्को, यहाँ पे आएगा नॉट ओनली यूनेस्को एंड के पहले हम क्या लिखेंगे, बट ऑल्सो इंटरनेशनल काउंसिल. बाकी सेंटेंस कॉपी पेस्ट वैसे रहेगा. ठीक है. आपको जस्ट इन दो वर्ड्स को इनके बदले यहाँ पे लगाना है, कुछ वर्ड्स को आप ओमिट आउट भी कर सकते हो. ठीक है. द नेक्स्ट सेंटेंस, दैट इज इन 1968 द इंटरनेशनल यूनियन फॉर कंजर्वेशन ऑफ नेचर डेवलप्ड similar goals and presented them at the United Nations Conference on Human Environment in Stockholm, Sweden in 1972. ठीक है. सो आपको बोला गया कि आइडेंटिफाई वेदर जो हम लोग का सेंटेंस है दैट इज सिंपल, कॉम्प्लेक्स या कंपाउंड. ठीक है. सो सिंपल सेंटेंस तो है नहीं. ठीक है. देयर इज नॉट ओनली वन मीनिंग इज कन्वेड टू अस. देन बात करेंगे कॉम्प्लेक्स सेंटेंस की. कॉम्प्लेक्स सेंटेंस में क्या होता है, एक डिपेंडेंट क्लॉज होता है एंड दूसरा इंडिपेंडेंट क्लॉज होता है. ठीक है. नाउ सी, आप बोलोगे कि इन 1968 द इंटरनेशनल यूनियन फॉर कंजर्वेशन ऑफ नेचर डेवलप्ड सिमिलर गोल्स. ये सेंटेंस कंप्लीट है. ठीक है. सो इट इज इंडिपेंडेंट क्लॉज
and presented them at United Nations conference. अगेन यहाँ से जो सेंटेंस रेडी हो रहा है दैट इज ऑल्सो इंडिपेंडेंट. सो मेरे पास दो इंडिपेंडेंट क्लॉज है, प्लस मेरे पास जो दो इंडिपेंडेंट क्लॉज है उनको कौन कनेक्ट कर रहा है, मेरा कंजक्शन. सो जब भी हम लोग के पास दो इंडिपेंडेंट क्लॉज है एंड वहां पे हम लोग यूज करें कंजक्शन, सो सेंटेंस कौन सा हो जाता है, दैट बिकम्स कंपाउंड सेंटेंस. सो आपका आंसर ये है फॉर दिस क्वेश्चन. ओके then what measures will you adopt for prevention of any historic site? So this is आप लोगों के हिसाब से आप रिस्पॉन्स क्या दोगे कि इन ऑर्डर टू सेव आपका कोई भी हिस्टोरिकल साइट आप क्या कर सकते हो. ठीक है, सबसे पहले हम अवेयरनेस प्रोग्राम्स कंडक्ट कर सकते हैं. ठीक है, जो भी हम लोगों के पास लोकल अथॉरिटी है उनको लेटर्स भेज सकते हैं इन ऑर्डर टू सेव आवर नेचुरल हेरिटेजेस. ठीक है, वी कैन इंस्टॉल लाइटनिंग सिस्टम देयर, वी कैन इंस्टॉल कैमराज देयर फॉर मोर सिक्योरिटी. सो आपको जो भी आपके हिसाब से पर्सनल रिस्पॉन्स लगता है यू कैन एड दैट हेयर. ओके, द नेक्स्ट ओके नेक्स्ट सेशन प्रतीक्षा मैम कंटिन्यू करेंगे. ओके फ्रेंड्स और स्टुडंट्स, मरिया मॅमने आपल्याला ऑलरेडी सुरू करून दिलेला आहे डिस्कशन. मॅमने आपल्याला सांगितलेलं आहे लँग्वेज स्टडीचा अप्रोच आपला कसा असायला हवा आणि पॅरेग्राफ असतील जेही आपले 2 सीन पॅरेग्राफ आहेत, 10 मार्क्सचे जेही पॅरेग्राफ्स आहेत, लँग्वेज स्टडी 10 मार्क्सचं जे आहे, ओव्हरऑल 30 मार्क्ससाठी आपला अप्रोच कसा असायला हवा हे मॅमने तर सांगितलेलंच आहे. मग ज्यावेळेस तुम्ही लँग्वेज स्टडी बघताय त्यावेळेस त्याचे जेही क्वेश्चन्स असतील ते तर तुम्हाला व्यवस्थित करायचेच आहेत. 1 मार्क्सचे कोणते आहेत, 2 मार्क्सचे कोणते आहेत, त्यामध्ये सुद्धा इझीवाले कोणते आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्त फोकस करायचे आहेत, असे व्हॉइस असेल, मॉडेल ऑक्झिलरीज असतील, हे क्वेश्चन्स कसे अटेम्प्ट करायचे या गोष्टी त्यांनी ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. पॅरेग्राफसाठी त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचा जोही पॅरेग्राफ असेल तुम्हाला एकदा गो थ्रू करणं मस्ट आहेच. जर तुम्ही पॅरेग्राफ रीड केला नाहीत तर ते जे तुमचे हक्काचे मार्क्स आहेत, अगदी 20 पैकी जर तुम्हाला 18 मार्क्स जरी पडत असतील तरी खूप जास्त मार्क्स आहेत, कारण हे सीन पॅरेग्राफ्स आहेत, ते तुमच्या हातातले आहेत आणि ते आपल्याला मिस करायचे नाहीयेत. जसं पॅरेग्राफसाठी आहे तसंच आपला हा जो पुढचा सेक्शन आहे पोएट्री सेक्शन, हा सुद्धा सगळ्यात इझिएस्ट वाला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अजिबात मार्क्स जाऊ द्यायचे नाहीयेत. ओके, आता बेसिकली हा जो पोएट्री सेक्शन आहे हा आपण काय करतो, याला 2 याच्यामध्ये पार्ट्स मध्ये डिवाइड करतोय. जो आपला फर्स्ट पार्ट असेल तो काय असतो रे, की हा जो क्वेश्चन आहे रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द गिवन ऍक्टिव्हिटीज, 5 मार्क्ससाठी हा असणार आणि पुढचा जो 5 मार्क्स असेल तो असतो ऍप्रिसिएशन. आता ज्यावेळेस आपल्याला रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट असं दिलेलं आहे, ऑब्विसली ती आपल्या टेक्स्टबुक मधलीच पोएम आहे. ज्यावेळी आपण या पोएट्री सेक्शनकडे बघतोय त्यावेळेस आपल्याला काय करायचंय की आपल्या टेक्स्टबुक मधल्या जोपर्यंत आता आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत सगळ्याच पोएम एकदा गो थ्रू करणं गरजेचं आहे. पोएम्समध्ये त्या पोएममध्ये कुठला डिफिकल्ट वर्ड आहे का, ती पोएमचं मिनिंग काय आहे, त्याची सेंट्रल आयडिया, राईम स्कीम्स, फिगर्स ऑफ स्पीच, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकदा चेक करायच्या. आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला हे जे 10 मार्क्स आहेत त्यामध्ये 8 to 9 मार्क्स पर्यंत आपण ऑब्विसली मार्क्स मिळवू शकतो. आता मी 10 on 10 असं का नाही म्हणत आहे, कारण हा जो आपला लँग्वेजचा जो स्टडी असेल यामध्ये काय होतं रे, बऱ्याच वेळा आपल्या स्पेलिंग मिस्टेक्स होतात, ग्रामॅटिकल मिस्टेक्स होतात किंवा सेंटेन्स कन्स्ट्रक्शन मध्ये थोडंफार चुका होतात. म्हणून मी काय म्हटलंय की आपलं जे टार्गेट असेल ते टार्गेट असेल 8 to 9 मार्क्स साठीचं. ओके, बघूयात आता आपला हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे. ऑलरेडी आपला क्वेश्चन आहे रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द गिवन ऍक्टिव्हिटीज. जो आपला फर्स्ट A1 आहे म्हणजे याच्यामध्ये A1, A2 आणि A3 असे असणार, 2 to 1 असं जे त्याचं मार्किंग स्कीम असणार आहे. त्यामधला पहिला जो क्वेश्चन आहे हाफ 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 असे 2 मार्क्स इथे तो कॅरी करतोय. काय विचारले रे आपल्याला, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. दिलेले स्टेटमेंट्स हे ट्रू फॉल्स आहेत का हे आपल्याला पाहायचंय आणि हे समजण्यासाठी आपल्याला पोएम रीड करणं गरजेचं आहे. आपली ज्यावेळेस आपल्या समोर पोएट्री सेक्शन येणार आहे आपण एकदा पोएम रीड करणार आहे आणि त्यानंतर आन्सर्स बघणार आहे. मग बघूयात, आपला पहिला क्वेश्चन आहे ॲनिमल शो देअर रिलेशन्स टू अस. ओके, याच्यासाठी आपल्याला पोएम बघावी लागेल की याच्यामध्ये आपल्याला दिसतंय का रे, की याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये तर अजूनपर्यंत आलेलं नाहीये. त्यानंतर ओ येस, सो दे शो देअर रिलेशन्स टू मी अँड आय एक्सेप्ट देम, की त्यांच्याकडे हे जे ॲनिमल्स आहेत, ॲनिमल नावाची आपली जी पोएम आहे याच्यामध्ये बेसिकली कंपॅरिझन झालेलं आहे ॲनिमल्स आणि ह्युमन्स मध्ये, की जे ॲनिमल्स आहेत ते कसे ह्युमन्स सारखे नाही आहेत किंवा त्यांचं जे नेचर आहे ते कसं वेगळं आहे हे याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. मग याच्यामध्ये फर्स्ट जो पॉइंट आहे ते काय करतायत दे, ओके, जसं आपलं विचारलंय ॲनिमल्स शो देअर रिलेशन्स टू अस. येस, ट्रू म्हणजे काय असेल तर इथे आपण ट्रू हे आन्सर इथे येणार आहे आपलं. त्यानंतर ह्युमन्स हॅव गिवन
अप मेनी गुड क्वालिटीज. ओके, कारण आता जसं ह्युमन्स आहोत, वी आर ह्युमन, ऑट टू बी ग्रेडी, राईट? की आपल्याकडे ग्रीड असेल, अम्बिशन असेल, ह्या गोष्टी नॅचरली येतातच. आणि म्हणून ऑन द वे आपण काय केले, आपल्या ज्या गुड क्वालिटीज आहेत त्या सुद्धा आपण आता काय करायला लागलो, गिव्ह अप करतोय का, असा प्रश्न विचारलेला आहे. आणि ही लाईन आपल्याला कुठे समजते हे असं झाले की नाहीये? आय वंडर. ओके, इथे आपण बघूया. दे ब्रिंग मी टोकन्स ऑफ माय सेल्फ, दे एनविस देम प्लेनली इन देअर पोझिशन. म्हणजे इथे जे सांगितलेलं आपल्याला टोकन्स म्हणजे काय, आपल्या ज्या क्वालिटीज आहेत, ह्युमन क्वालिटीज आता कोणाकडे आहेत, दे एनविस म्हणजे आता ते त्यांनी स्वतःकडे घेतलेले आहेत. आणि ते काय सांगतायत, एनविस देम प्लेनली इन देअर पोझिशन. हे जे अॅनिमल्स आहेत आता ते त्यांच्या पोझिशन मध्ये गेलेले आहेत. आणि म्हणून म्हणतायत आय वंडर, आपले जे पोएट आहेत काय सांगतायत, आय वंडर वेअर दे गेट दिस टोकन्स. म्हणजे इथे आपल्याला आपलं जे आन्सर आहे, इथे ऑलरेडी एक आन्सर मिळालेला आहे. ह्युमन्स हॅव गिव्हन अप मेनी गुड क्वालिटीज, की ज्या क्वालिटीज असतील, ऑनेस्टी असेल, ट्रान्सपरन्सी असेल, किंवा मग खूप जास्त ग्रीडी असेल, ह्या ज्या क्वालिटीज, हे ग्रीडी असणं म्हणजे हे तर त्याने पिक केलेलं आहे, पण काइंडनेस, हंबलनेस ह्या गोष्टी आता मात्र ह्युमन बिंग्स मध्ये राहिलेल्या नाहीयेत. ओके, थर्ड आहे animals sweat and win about their condition. Animals sweat. ओके, आपली लाईन ऑलरेडी ते आहे, they do not sweat and win about their condition. म्हणजे animals never try to gain attention by crying and sobbing about something. की ते कधीच कोणत्या गोष्टीची कंप्लेन करत नाही किंवा सतत ते रडत बसत नाही. जसं आपण ह्युमन बिंग्स आहोत की आपल्या मनासारखी एखादी गोष्ट नाही झाली की आपण लगेचच रडायला लागतो. विन म्हणजे काय, की क्राईंग अबाउट समथिंग. ऑर द स्वेट, डू नॉट स्वेट म्हणजे एखाद्या गोष्टीवरती सतत काहीतरी कंप्लेन्स करणं किंवा एक्सक्युजेस देणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ॲनिमल्स कधीही करत नाहीत. हेच आपल्याला इथे सांगितलेलं आहे. म्हणजे ओके, ॲनिमल्स आर प्लासिड अँड सेल्फ कंटेन्ड. ओके, आता प्लासिड म्हणजे काय रे, की दे आर व्हेरी सॅटिस्फाईड, की त्यांच्याकडे जेही आहे त्याच्यामध्ये ते खुश आहेत. की आजपर्यंत आपण असं कधी पाहिलंय का रे, की माकडाने असं म्हटलंय नाही नाही आज मी शॉपिंगलाच जाणार आहे आणि मी ड्रेसेस घेऊन येणार आहे? नाही, राईट? ते कधीही अशा गोष्टींसाठी काय करत नाहीये की त्याच्या मनामध्ये कुठलीच इच्छा येत नाही. म्हणजे काय, दे आर व्हेरी सॅटिस्फाईड. आणि काय म्हटलंय, सेल्फ कंटेंट म्हणजे त्यांच्याकडे जेही आहे त्याच्यामध्ये ते खुश आहेत. म्हणजे आपली ही जी लाईन आहे, येस आय थिंक आय कुड टर्न अँड लिव्ह विथ ॲनिमल्स, दे आर सो प्लॅसिड अँड सेल्फ कंटेंट. ॲनिमल्स आर प्लॅसिड अँड सेल्फ कंटेंट. म्हणजे आपल्याला आपली पहिले जे आहेत याच्यामध्ये काय मिळाले रे, animals show their relations to us, true. Humans have given up many good qualities, true. Animals sweat and win about their condition, false. आणि लास्ट असेल, animals are placid and self-contained, true. ओके, म्हणजे आपला A1 इथे झालेला आहे. त्यानंतर आपला पुढचा जो क्वेश्चन आहे, पुढे विचारलेला आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ गिवन एक्स्ट्रॅक्ट. What craze do animals never display and why? ओके, आता इथे जसं काय सांगितलेलं रे आपलं, येस, नॉट वन इज डिससॅटिस्फाईड, नॉट वन इज डिमेटेड विथ द मॅनिया ऑफ ओनिंग थिंग्स. ओके, आपली ही जी लाईन आहे याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे आणि आपल्याला क्वेश्चन आहे आपला, व्हॉट क्रेज डू द ॲनिमल्स नेव्हर डिस्प्ले. जसं की आपण ह्युमन बिंग्स आहोत आणि आपल्याला सतत काही ना काही अम्बिशन असते. एखादी गोष्ट म्हणजे एक सक्सेस मिळालं की आपल्याला लगेच असं वाटतं, अरे मला तेही अचीव्ह करायचंय, ते अचीव्ह करायचंय, मला हे हवंय, मला ते हवंय. आपल्या सतत काही ना काही अम्बिशन्स असतात, सतत काहीतरी आपले गोल्स असतात. वी ह्युमन बिंग्स आर व्हेरी डिससॅटिस्फाईड अबाउट आर कंडिशन्स, बट एक्झॅक्टली अपोजिट ॲनिमल्स, दे आर नेव्हर बिहेव लाईक डिससॅटिस्फाईड. दे आर सेल्फ कंटेंट and placid, and that's why they never show any craze. आपलं जे आन्सर आहे काय असेल रे मग, what craze do animals never display and why? म्हणजे कोणती क्रेज त्यांना नाहीये, ऑफ ओनिंग, मॅनिया ऑफ ओनिंग थिंग म्हणजे कुठल्याही गोष्टीचं पोझेशन त्यांना कधीही नकोय. दे आर नॉट हॅव्हिंग अ क्रेज टू पोझेस समथिंग ऑर द ओन समथिंग, टू हॅव अ ओनरशिप ऑफ समथिंग. एखाद्या गोष्टीचा मालकी हक्क त्यांना नकोय. आणि का नकोय, कारण not one is dissatisfied. They are very self-content or they are placid about their conditions, about their living style, and that's why they are not dissatisfied or disagree with anything. Clear आहे? आणि त्यानंतर आपला जो थर्ड क्वेश्चन आहे, pick out one example of the rhetoric
क्वेश्चन फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. रेहॉटिक क्वेश्चन म्हणजे काय असतो रे, की ज्याच्यामध्ये क्वेश्चन तर विचारलाय बट विदाउट एक्सपेक्टिंग एनी आन्सर, बट हायलाइटिंग समथिंग ऑर द पॉइंट आउट समथिंग. एखादी गोष्ट आपल्याला पॉइंट आउट करायची किंवा हायलाइट करायची, त्यावेळेस रेहॉटिक क्वेश्चन्स विचारले जातात. जसं की आपल्या पोएम मध्ये एक क्वेश्चन आलेला आहे सगळ्यात शेवटी. आय वंडर वेअर दे गेट दोज टोकन्स. Did I pass that way huge times ago and negligently drop them? ओके, आता या लाईन मध्ये आपल्याला काय म्हटलंय रे, की जे आपले पोएट आहेत ते क्वेश्चन विचारतायत की माझे जे टोकन्स होते, माझ्या जे ह्युमन क्वालिटीज आहेत, राईट, टोकन्स बद्दल बोललं जाते या स्टांजामध्ये. टोकन्स म्हणजे ज्या ह्युमन क्वालिटीज होत्या, मे बी काइंडनेस असेल, ऑनेस्टी असेल, हंबलनेस असेल, ह्या ज्याही क्वालिटीज होत्या, ह्या क्वालिटीज आता ह्युमन्सकडे दिसत नाहीत. आणि म्हणून आपले पोएट काय म्हणताय की हे जे टोकन्स होते हे आता किंवा क्वालिटीज आहेत ते आता मला माझ्याकडे दिसत नाही आहेत. आणि मी हा कुठे, डिड आय पास दॅट वे ह्यूज टाइम्स ॲगो, आणि मी खूप आधीच कुठेतरी हरून आलोय का, किंवा माझ्याकडे लक्षातही ते आलेलं नाहीये का की माझ्या ह्या क्वालिटीज आता मी हळूहळू कुठेतरी काय करतोय, म्हणजे माझ्याकडून निसटत चालल्यात, हे माझ्या लक्षातही आलेलं नाहीये का. म्हणजे काय रे, ही जी लाईन आहे, डिड आय पास दॅट वे ह्यूज टाइम्स ॲगो अँड नेग्लिजंटली ड्रॉप दॅम, ही जी आपली लाईन आहे ती काय असेल रे, आपलं हे आन्सर असेल. पिक आउट वन एक्झाम्पल फॉर द रेहॉटिक क्वेश्चन. रेहॉटिक क्वेश्चनचा अर्थ समजलेला आहे की ज्याच्यामध्ये क्वेश्चन तर विचारलेला आहे बट विदाउट एक्सपेक्टिंग एनी आन्सर, बट द क्वेश्चन इज आस्क्ड फॉर हायलाइटिंग सम पॉइंट्स और मेकिंग सम पॉइंट इन दॅट सेंटेन्स. ओके, आपण असं म्हणू शकतो. हे झालं आपल्या याच्यासाठीचा 2, 2 आणि 1 असा आपला मार्क्सचा क्रायटेरिया असणार आहे. A1 ला 2 मार्क्स, A2 ला 2 मार्क्स आणि A3 ला 1 मार्क असणार आहे. आणि ज्यावेळेस आपला क्वेश्चन 2 मार्क्स साठी आहे, जसं की आपल्याला हा क्वेश्चन विचारलेला आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ गिवन एक्स्ट्रॅक्ट. आणि इथे काय विचारलेलं आहे, व्हॉट क्रेज टू ॲनिमल्स, असं ज्यावेळेस विचारलंय, एखादा थोडासा ब्रीफ क्वेश्चन आहे किंवा त्याला एक्सप्लेन करायचं आहे आणि जर तो क्वेश्चन 2 मार्क्स कॅरी करतो, तर त्यावेळेस आपल्याला ऍटलिस्ट 4 लाईन्स तरी त्या क्वेश्चन साठी लिहिणं गरजेचं आहे. तरच आपल्याला ते आन्सर इम्प्रेसिव्ह करता येणार आहे आणि त्याच्यामध्ये आपलं ओपिनियन मांडता येणार आहे. पण जर 4 लाईन्स म्हणजे खूप झालं मॅम, मग मला त्याच्यामध्ये माझं सेंटेन्स कन्स्ट्रक्शन चुकतं, काही हरकत नाही. जे तुम्हाला जे सांगायचंय इझी शब्दांमध्ये, एकदम सोप्या शब्दांमध्ये, छोट्या छोट्या सेंटेन्सेसमध्ये, खूप मोठं सेंटेन्स बनवायला गेलं की आपलं सेंटेन्स कन्स्ट्रक्शन चुकतं, ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स होतात, स्पेलिंग मिस्टेक्स होतात. आणि हे अवॉइड करण्यासाठी आपण काय करणार आहोत, छोटे छोटे सेंटेन्सेस बनवायचे आहेत आणि आपला आन्सर करायचा आहे. ओके, त्यानंतर आपला जो नेक्स्ट क्वेश्चन असेल यामधला, read the following poem and write an appreciation of it with the help of given points in the paragraph format. पॅराग्राफ फॉर्मॅट असणार आहे आपला. 5 मार्क्सचा हा क्वेश्चन आहे आपला. अगेन येस, इथे आपल्याला दिलेला आहे. ओके, 5 मार्क्सचा हा क्वेश्चन आहे. आता 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे, पॅराग्राफ मध्ये लिहायचं आहे. पॅराग्राफ मध्ये लिहायचं असेल तर आपल्याला ती पोएम व्यवस्थित अनालाइज झालेली असणं गरजेचं आहे. आणि डायरेक्ट कधीही पुस्तकाला हात न लावता डायरेक्ट पेपरमध्ये जर आपण बघणार असू तर आपल्याला याच्यामध्ये 4.5 पर्यंत जाण्याचे चान्सेस फार कमी आहेत. आपल्या इंग्लिशच्या पेपरच्या अगोदर आपल्या सगळ्या पोएम्स, त्यांचं ॲप्रिसिएशन, हे आपल्याला मिनिंग, त्यांचे जे काही थीम्स आहेत, ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. तरच आपल्याला 5 आउट ऑफ 4.5 इथपर्यंत मार्क्स मिळू शकतात. ओके, आता आज आपल्याला दिलेली जी पोएम आहे ती कोणती आहे, द नाईट ऑफ स्कॉर्पियन. ओके, आणि ही पोएम जी आहे याच्यासाठी आपल्याला कोणते कोणते पॉइंट्स दिलेले आहेत बघूयात. याच्यामध्ये जे पॉइंट्स असतील ते असतील टायटल, पोएट, ओके, पोएट ऑफ पोएम, राईम स्कीम, फिगर्स ऑफ स्पीच अँड सेंट्रल आयडिया ऑर द थीम. ओके, याच्यामध्ये आपले मार्क्स काय झालेले आहेत, 1 मार्क्स असेल याला, 1 मार्क याला, 2. ओके, इथे असेल आपलं याला 2 मार्क्स असणार आहेत, 1, 1, ओके, 4 आणि इथे 1, 5 असे 5 मार्क्सचा आपलं काय होतंय, इथे आपण त्यांना डायव्हर्ट करतोय की डिव्हिजन करतोय त्यांचं 1, 1. आणि हा जो आहे हा मात्र 2 मार्क्सचा पॉइंट असेल आपला. आता याच्यामध्ये हा जो फर्स्ट पॉइंट असतो, टायटल अँड पोएट, हे तर आपल्याला ऑलरेडी आपल्या पोएम मध्ये दिलेलंच असतं. पोएमच्या सुरुवातीला जसं आपण पोएम्स जेव्हा रीड करायला सुरुवात करतो आपण, त्यावेळेस अगदी सुरुवातीला इथेच आपलं हे काय आहे रे, टायटल आहे. म्हणजे आपली फर्स्ट लाईन काय असेल,
द टायटल ऑफ द पोएम इज नाईट ऑफ द स्कॉर्पियन. म्हणजे टायटल हाफ मार्क आपल्याला मिळालेला आहे. त्यानंतर पोएट. आता जसं मी आधीच सांगितलेलं आहे की पोएम दिलेली असते त्याच्या सोबतच आपल्याला काय दिलेलं असतं, त्याचा पोएटही दिलेले असतात. द टायटल ऑफ द पोएम इज नाईट ऑफ द स्कॉर्पियन अँड द पोएट इज द फेमस पोएट famous poet of this poem is Nizim Ezekiel, okay, or the Jewish poet. क्लिअर आहे एवढं जरी. आणि ज्यावेळेस आपण लिहितोय त्यावेळेस पोएटचं आपल्याला छोटंसं डिस्क्रिप्शन माहिती असेल तर आपण तेही त्याच्यामध्ये ऍड करू शकतोय. जसं की ही जी पोएम आहे ही त्यांनी पोस्ट इंडिपेंडंट टाइममध्ये लिहिलेली आहे आणि त्यांना असं सुद्धा म्हटलं जातं ही वॉज अ फाउंडर मेंबर ऑफ इंग्लिश लिटरेचर. असंही त्यांना म्हटलं जातं की अगोदरचं खूप सारं लिटरेचर होतंच आपल्या इंडियन कल्चरवर, पण त्यांनी ते इंग्लिशमध्ये लिहायला सुरुवात केली की ते जे ज्यूइश पोएट होते म्हणजे ते येऊन इंडियामध्ये आपल्याला सेटल झालेले होते. मग ही जी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे जी ज्यावेळेस आपल्याला अबाउट पोएट असं दिलेलं असतं किंवा पोएमचं बॅकग्राऊंडचा जो पहिला जो बॉक्स असतो त्यामध्ये जर छोटीशी एखादी लाईन असेल, 1 किंवा 2 लाईन्स असतील तर आपलं ऍप्रिसिएशन अजून इम्प्रेसिव्ह होतं. त्यासाठी आपल्याला ती पिक करायची. ओके, म्हणजे आपला 1 मार्क तर कुठेच जाणार नाहीये. त्यानंतर पुढचा जो पॉइंट असेल, पुढचा पॉइंट आहे येस राईम स्कीम. आता ही जी आपली पोएम आहे या पोएम मध्ये अगदी सुरुवातीलाच आपल्याला चेक करायचंय. आता राईम स्कीम ओळखायची कशी रे किंवा त्याच्यामध्ये काय असतं. राईम स्कीम म्हणजे काय, अगदी सिंपल की आपली जी पोएम आहे, ओके, पोएमच्या शेवटचा जो वर्ड आहे मदर, या वर्डला एक साऊंड आहे मदर, आर हा साऊंड मला शेवटी ऐकायला येतोय, राईट. मग हा जो साऊंड आहे हा प्रत्येक लेटरचा साऊंड आपल्याला पिक करायचा आहे. आणि जर माझं सेंटेन्स असेल, बघूयात आता याच्यामध्ये आहे का. ओके, मदर हे जे आहे याचं साऊंड आहे आर. आवर्स, आर्स म्हणजे इथे काय रे याचं साऊंड आहे एस. हिम हा आहे एम. राईस स आहे, राईट, राईस. ओके, आर्स रार्स, ओके, राईस. सी असा आवाज आहे ऍक्च्युली तो, राईस असा आहे, सी हा आवाज आपल्याला येतोय. म्हणजे इथे जर माझा हा आर आहे तर याला मी काय देते रे ए. पुन्हा बी, कारण हे दोन्ही सेम नाहीयेत म्हणून बी दिलंय. पुन्हा हा आणि हा आहे का सेम, नाहीये. पुन्हा याच्यामध्ये काहीच कॉमन नाहीये. ओके, जर कॉमन असतं किंवा जर हे जर सेम असतं तर मी यांना ए आणि ए असंच म्हटलं असतं. हे जर माझं सेम असतं थर्ड लाईन आणि फोर्थ तर यांना मी बी बी असं म्हटलं असतं. ही अशी आपण डिसाइड करतो आपली राईम स्कीम. मग याच्यामध्ये आता माझ्या पोएम मध्ये तर मला कुठलीही राईम स्कीम दिसत नाहीये. म्हणजे इफ देर इज ॲब्सन्स ऑफ राईम स्कीम देन वी कॅन कॉल इट फ्री वर्स. म्हणजे ही एक लाईन तुम्ही ऍड करू शकता. द पोएम इज रिटन इन अ फ्री वर्स फॉर्मॅट विच मीन्स देर इज अ ॲब्सन्स ऑफ राईम स्कीम. झाल्या आपल्या 2 लाईन्स आपल्याला इथे ऑलरेडी मिळालेल्या आहेत. त्यानंतर आपला जो पुढचा पॉइंट आहे, पुढचा पॉइंट कोणता आहे, फिगर्स ऑफ स्पीच. ओके, फिगर्स ऑफ स्पीच मध्ये येस. आता फिगर्स ऑफ स्पीच मध्ये आपण अजून जास्त इम्प्रेसिव्ह बनवायची असेल आपल्याला आपली पोएम तर आपण काय करू शकतो. देर आर की पोएम आहे, पोएमला इफेक्टिव्ह बनवण्यासाठी जे पोएट असतात ते खूप सारे फिगर्स ऑफ स्पीच यूज करतच असतात. मग त्याच्यामध्ये आपली अजून एक लाईन काय होऊ शकते की देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ फिगर्स ऑफ स्पीच. देर आर व्हेरियस फिगर्स ऑफ स्पीच युज्ड इन दिस पोएम सच ॲज. मग कोणते कोणते आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्या पोएम मध्ये आहेत देर आर व्हेरियस figures of speech used in this poem such as alliteration, repetition, metaphor, simile, onomatopoetic, etc. But the main figure of speech used in this poem is metaphor or simile. असं आपण इथे ऍड करू शकतोय. या झाल्या आपल्या 4 लाईन्स. मग त्यानंतर ज्यावेळेस आपण काय म्हणतोय चीफ फिगर ऑफ स्पीच अ द मेन फिगर ऑफ स्पीच. मग याच्यामध्ये आपण काय करू शकतोय, याच्यात एक्झाम्पल देऊ शकतोय. आता बघूया या पोएम मध्ये काय काय आहे याच्यामध्ये. ओके येस, जी आपली फर्स्ट आहे, फर्स्ट आपल्याला फिगर ऑफ स्पीच मिळालेला आहे. आय रिमेंबर द नाईट माय मदर वॉज स्टंग बाय अ स्कॉर्पियन. ओके, याच्यामध्ये तर मला काही एवढं दिसलेलं नाहीये, पण इथे आपण असं म्हणूया की पुढच्या याच्यामध्ये पुढे येस द पीसेंट्स केम लाईक. ओके, इथे पुन्हा आलेला आहे एक आहे peasants came like
स्वॉर्म्स ऑफ फ्लायज. ज्यावेळेस एखादा फिगर ऑफ स्पीच यूज झालंय आणि त्या फिगर ऑफ स्पीच मध्ये जर लाईक आणि ॲज असे जर दोन वर्ड्स येत असतील, लाईक किंवा ॲज, तर त्याला आपण काय म्हणतो रे? सिमिली असं म्हणतो. कारण इथे काय झालंय? कंपॅरिझन झालेलं आहे. कंपॅरिझन आहे बाय युझिंग वर्ड्स लाईक ऑर ॲज. ते काय असतात आपले? एक फिगर ऑफ स्पीच आपल्याला मिळालेला आहे आणि ते आहे सिमिली, जिथे कंपॅरिझन झाले. मग ते दोन ऑब्जेक्ट्स असू शकतात, ॲनिमल्स, बर्ड्स किंवा ह्युमन बिंग्स, कुणी असू शकतं. पण त्यांचा कंपॅरिझन करताना वर्ड काय झालेला आहे? लाईक किंवा ॲज यूज झालेला आहे. जसं की इथे काय म्हटलंय? पीसेंट्स केम लाईक स्वॉर्म्स ऑफ फ्लाईज, की त्या माशा असतात त्या कशा ग्रुपमध्ये येतात किंवा थव्यामध्ये येतात. तसेच जे पीसेंट्स म्हणजे जे विलेजर्स आहेत ते आपल्या पोएटच्या घरी येत होते असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुन्हा जी आपली पुढची लाईन आहे, अँड बर्ज द नेम ऑफ गॉड 100 टाइम्स. ओके, इथे पुन्हा एक वर्ड आलेला आहे, बर्ज. आता हा जो बर्ज हा वर्ड आहे की ज्यावेळेस आपण हा वर्ड काय करतोय की म्हणतोय त्यावेळेस आपल्याला त्याचा एक साऊंड येतो शेवटपर्यंत. बर्ज, झेड जो आहे तो आपल्याला ऐकू येतो. राईट. म्हणजे असे काही वर्ड्स असतात की ज्यांना स्वतःचा साऊंड आहे, की ज्यावेळेस आपण ही लाईन रीड करतोय, अँड बर्ज द नेम ऑफ गॉड 100 टाइम्स, की ते जे विलेजर्स आहेत ते काय करतात? ते देवाचं नाव घेत आहेत असं आपल्याला लगेचच जाणवतंय. बर्ज, पुटपुटतायत किंवा त्यांच्या तोंडातल्या तोंडात ते बोलतायत. म्हणजे ज्यावेळेस वर्डला काय असेल? स्वतःचा साऊंड असेल, त्यावेळेस ते काय असेल रे आपलं? नेक्स्ट काय असेल? आपला नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच असेल आणि ते काय असेल? ओनोमोटो. ओनोमोटो पोएटिक. ओके, ते आपण लिहिताना असं लिहितो ओनोमोटो पोइया असं लिहितो, पण त्याला बोलताना आपण काय म्हणतो? ओनोमोटो पोएटिक. हे एक आपल्याला मिळालेलं आहे इथे. त्यानंतर पुढचीच लाईन आहे, टू पॅरलाइज द एविल वन. आता इथे जसं आपण म्हटलंय टू पॅरलाइज इविल वन, हे जे सगळे विलेजर्स होते ते काय करत होते? देवाचं नाव घेत होते. कशासाठी? पॅरलाइज इविल वन. इविल म्हणजे इविल वन हा कोण आहे? स्कॉर्पिओन, ज्याने काय केलंय? स्टन केलंय आपल्या पोएटच्या मदरला. राईट. म्हणजे हा जो एविल वन असं कोणाला म्हटलेलं आहे? स्कॉर्पिओनला. म्हणजे स्कॉर्पिओनचं डायरेक्ट कंपॅरिझन कोणाशी झालंय? एविल वन. की ज्यावेळेस असं कंपॅरिझन होत आहे आणि ते डायरेक्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? मेटाफर. क्लिअर आहे? डायरेक्ट कंपॅरिझन. स्कॉर्पिओनच काय आहे? एविल वन आहे असं सांगितलंय, म्हणून तो आहे आपला मेटाफर. क्लिअर आहे? इथंपर्यंत आपल्याला काय मिळालंय? मेटाफर, ओनोमोटो पोएटिक, सिमिली, 3 तर आपल्याला ऑलरेडी मिळालेले आहेत. त्यानंतर याच्यामध्ये अजून सारे मिळणार आहेत, पण आपलं इवन ॲलिट्रेशन तर आपल्याला भरपूर मिळतच आहे, की आपल्या प्रत्येक लाईन मध्ये आपल्याला काहीतरी मिळणारच आहे. बघूयात आपण अजून एखादा असेल तर ते तुम्ही मला सांगा. पण याच्यामध्ये ऑलरेडी प्रत्येक लाईन मध्ये इवन इथे मूव्ड इन मदर्स ब्लड दे सेड. ओके, इथे फर्स्ट लेटर एम किंवा मदर एम, लेटर एम. ज्यावेळेस लेटर रिपीट होत आहे एखाद्या पोएमच्या लाईन मध्ये, जर लेटर्स रिपीट होत आहेत तर ते काय असणार आहे? आपलं ॲलिट्रेशन. क्लिअर आहे? म्हणजे आपल्याला आपले जे काय म्हणतात जे फिगर्स ऑफ स्पीच आहेत ते तर आपल्याला मिळालेले. जसं आपण मगाशी म्हटलं होतं की आपण सुरुवात करताना काय म्हणू शकतो? देर आर various figures of speech used in this poem such as alliteration, simile, metaphor, onomatopoetic. But the main figure of speech used in this poem is metaphor. आणि ते सांगताना आपण काय करू शकतोय? आपले जे पोएमची लाईन आहे ती यूज करू शकतोय, ते लिहायची. टू पॅरलाइज द एविल वन is the example of metaphor in which Scorpion is directly compared with evil one. एवढं लिहिलंय. दॅट्स इट. आपल्याला आपले मार्क्स मिळणार आहेत. ओके. आणि त्यानंतर आपली जी काय असेल नेक्स्ट पॉइंट जो आहे सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम, जो 2 मार्क्स साठी आहे. आता इथे आपल्याला हे ऑलरेडी माहिती आहे की ही जी आपली पोएम होती याचं सेटिंग काय होतं रे? पोस्ट इंडिपेंडंट टाइमचं ते सेटिंग होतं. त्यावेळेस लिटरेचर म्हणजे लिटरसी रेट जो होता तो फार कमी होता. हे जे पीसेंट्स होते ते सगळे कसे होते? सुपरस्टिशियस होते. राईट. पण तरी सुद्धा याच्यामध्ये दे वर डुईंग देअर गुड. ओके, दे ट्राईंग टू मेक हर कम्फर्टेबल और दे वर ट्राईंग टू मेक हर पेन लेस, असं सुद्धा ते ट्राय करत होते. म्हणजे याच्यामध्ये आपण काय अजून 2-3 तर थीम्स ऍड करू शकतो. त्यातली फर्स्ट आता बघूयात. माय मदर ओनली सेड. ओके, इथून बघूयात. आफ्टर 20 hours इट लॉस्ट इट्स स्टिंग. My mother only said, thank God, the scorpion picked on me.
and spared my children. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, the central idea of this poem is selfless and unconditional love of mother, but also the caring nature of villagers, that how they took effort to make poet's mother feel comfort or her pain to make her pain gone. हे सुद्धा आपण इथे ऍड करू शकतो, राईट. म्हणजे हा जो आपला क्वेश्चन आहे तो असा आपल्याला अटेम्प्ट करायचा आहे, त्याच्यामधल्या सगळ्या क्वेश्चन्सला तेवढंच इम्पॉर्टन्स द्यायचं आहे. क्लिअर आहे की आपल्याला टायटल असेल, पोएटचं नाव असेल, ह्या सगळ्या गोष्टी किंवा राईम स्कीम असेल, फिगर्स ऑफ स्पीच असतील, ह्या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. आता त्याच तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये लिहायच्या आहेत. ओके, पुढे बघूयात. ओके, आता हा जो सेक्शन 4 आहे तो कोणता आहे रे? नॉन टेक्स्च्युअल पॅराग्राफ. नॉन टेक्स्च्युअल म्हणजे काय असणार आहे की जो तुमच्या पॅराग्राफ मधला असणार नाहीये, तो तुम्हाला डिरेक्टलीच काहीतरी एक रॅन्डमली पॅराग्राफ आलेला असणार आहे आणि त्याच्यावरचे आन्सर्स तुम्हाला द्यायचे. क्लिअर आहे. म्हणजे हा टोटली तुमच्यासाठी नवीन असणार आहे. पण नवीन आहे तर आपल्या डोक्यात आधीच असतं, अरे हा तर अनसीन आहे, मग मला येणार नाही. आपण असं ऑलरेडीच डिसाईड केलेलं असतं. पण हे डोक्यात अजिबात ठेवायचं नाहीये. आपला फर्स्ट रूल आपण नेहमी फॉलो करायचा आहे. पॅराग्राफ आधी काय करायचं आहे? रीड करून घ्यायचं आहे. रीड करायला वेळ नाहीये, एकदा गो थ्रू करायचं आहे. ओके, म्हणजे तिथे जे कीवर्ड्स असतील, एखादं नाव असेल, एखाद्या स्टेजेस असतील, काहीतरी स्टेप्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक्झॅक्टली पॅराग्राफ काय आहे याची आयडिया मिळण्यासाठी तरी गो थ्रू करायचं आहे. त्यानंतर मग क्वेश्चन्स बघा आणि क्वेश्चन्स बघितल्यानंतर आपल्याला अरे हा याचा आन्सर मी इथं पाहिलं होतं, राईट. याच्यासाठी आपल्याला गरज आहे पॅराग्राफ एकदा बघण्याची. ओके, जसं की आता हा पॅराग्राफ आहे, जसं आपण म्हटलं होतं सीन पॅराग्राफ आहे तर त्याच्यामध्ये आपला 8 ते 9 मार्क्सचं टार्गेट असलं पाहिजे. पण आता हा अनसीन आहे. ओके, आणि याच्यासाठी आपल्याला काय होतंय, जसं पेपर पुढे जातोय आपल्याला टाइमचं सुद्धा थोडंसं लिमिटेशन येत आहे. मग याच्यासाठी आपण काय करणार आहे की ज्यावेळेस हा पेपर ज्यावेळेस हा क्वेश्चन घेतोय त्यावेळेस एकदा रीड करायचंय. मग हा रीड करताना क्वेश्चन्स बघा, त्या अकॉर्डिंगली त्यांचे आन्सर शोधा. ओके, मग यातमध्ये ज्यावेळेस रीड करतोय, आता बघूयात हा जो आहे आपल्याला एक्झॅक्टली पॅराग्राफ कशाबद्दल दिलेला आहे. पॅराग्राफ आपल्याला फायरफ्लाईज यांच्याबद्दलचा आहे. फायरफ्लाईज म्हणजे काजवे, राईट. मग यांच्याबद्दलचा हा पॅराग्राफ आहे. एकदा याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत, काही स्टेप्स आहेत का, जसं मला इथे दिसतंय फायरफ्लाईज आर बीटल्स अँड गो थ्रू सेव्हरल लाईफ स्टेजेस. इथे त्यांच्या लाईफ स्टेजेस दिलेल्या आहेत. डिफरंट स्पेसेस ऑफ फायरफ्लाईज सांगितलेल्या आहेत. मग त्या कुठे कुठे असतात, अंडरग्राऊंड असतील, अंडर वॉटर असेल, डिफरंट दो असेही सांगितलेलं आहे. मग कन्झर्वेशन त्यांचे सांगितलेले आहे, राईट. म्हणजे हे की पॉइंट्स मला इथे दिसत आहेत. हेच मला माझ्या पॅराग्राफ अनालाइज करण्यामध्ये यूज करायचे. ओके, त्यासाठी माझा फर्स्ट क्वेश्चन आहे A1 आहे, कम्प्लीट द चार्ट ऑन द लाईफ स्टेजेस ऑफ फायरफ्लाईज. आपण मगाशीच गो थ्रू करताना पाहिलं होतं की मी कुठेतरी काय पाहिलं होतं, यांच्या स्टेजेस पाहिल्या होत्या, राईट. अगदी सुरुवातीलाच मला दिसलेलं आहे काय आहेत यांच्या स्टेजेस आहेत. सेव्हरल लाईफ स्टेजेस, स्टार्टिंग आउट म्हणजे फर्स्ट स्टेज आपल्याला 4 विचारलेले आहेत, राईट. म्हणजे फर्स्ट असेल एग, त्यानंतर लावी, त्यानंतर जुवेनाइल स्टेज मधला प्युपी ही जरी घेतली आणि फायनली अडल्ट, राईट. म्हणजे 4 स्टेजेस मला इथे मिळालेले आहेत. 4 स्टेजेस म्हणजे हाफ 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 2 मार्क्स मला आरामात मिळालेले आहेत, राईट. म्हणजे माझा हा क्वेश्चन इथे मी क्लिअर केलेला आहे, राईट. 4 स्टेजेस एग, लार्वी, प्युपी आणि अडल्ट एवढं मिळालेलं आहे मला. त्यानंतर पुढचा क्वेश्चन चेक करूया. A2 मध्ये राईट 2 रिझन्स फॉर द कन्झर्वेशन ऑफ फायरफ्लाईज. म्हणजे फायरफ्लाईजला कन्झर्व का करायचंय, त्यांना प्रोटेक्ट का करायचंय, त्यांचा जो काय म्हणत की त्यांची संख्या आहे, पॉप्युलेशन आहे, ती कमी का नाही झाली पाहिजे, असं याच्यामध्ये काही सांगितलंय का ते आपल्याला लिहायचंय. ओके, बघूयात का कन्झर्व केलं पाहिजे. इथे बघूयात, कन्झर्विंग देम इज इसेन्शियल फॉर ह्युमन लाईफ. का, आता ते बघूयात त्याचे रिझन्स आपण बघूयात. 2 रिझन्स. ॲज फायरफ्लाईज आर द की पार्ट ऑफ द फूड वेब. ओके, हे पॉइंट आपण घेऊ शकतो की फायरफ्लाईज आर द की पार्ट ऑफ द फूड वेब. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट घेऊ शकतो, दे आर प्रिडेटर्स ऑफ ॲग्रिकल्चरल पेस्ट. सेकंड पॉइंट हा असेल. त्यानंतर दे आर प्रेज फॉर स्पायडर्स अँड अदर इन्सेक्ट्स. ते काय करतात, स्पायडर्स असतील, अदर पेस्ट असतील, त्या काय करतात, जे ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स असतील, कमोडिटीज असतील, त्यांना डॅमेज करण्याचं काम करतात. मग यांच्यापासून वाचवण्याचं काम कोण करतंय, फायरफ्लाईज करतायत. किंवा ते फूड
ज्या फूड वेव्स आहेत किंवा त्या सायकल्स चेन्स आहेत त्यांचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. याच्यामुळे आपण त्यांना कन्झर्व करणं इम्पॉर्टंट आहे, राईट. किंवा त्याच्यामध्ये अजून काय दिलेलं आहे, दे आर कम्प्लिटली इनमिश्ड इन द वेव ऑफ लाईफ. ओके, की ते आपल्या लाईफमध्ये काय आहे, कम्प्लिटली इन्व्हॉल्ड आहेत किंवा ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत हे आपल्याला याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे. जसं की आपल्या काय विचारले होते, 2 रिझन्स होते. ओके, राईट, 2 रिझन्स. आपण ऑलरेडी 4 रिझन्स दिलेले आहेत. मग आता इथे ज्यावेळेस आपण लिहितोय त्यावेळेस तुम्ही पॉइंट वाईज सुद्धा लिहू शकताय किंवा पॅराग्राफ मध्ये ते लिहू शकताय आणि त्याच्या व्यवस्थित जेवढं जास्त प्रेझेंटेशन आपण व्यवस्थित करणार, कीवर्ड्सना हायलाइट करतोय, तेवढे जास्त आपला आन्सर इम्प्रेसिव्ह होणार आहे. 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे आणि काय विचारलेलं आहे, 2 रिझन्स विचारलेत, तर आपल्या 2 रिझन्स प्रॉपरली द्यायचे आहेत विदाउट एनी स्पेलिंग मिस्टेक. ओके, त्यानंतर नेक्स्ट असेल मेक अँटोनिम्स. ओके, आता आपण काय करतो, एवढंच रीड करतो, मेक अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स, एवढंच बघतो आणि लगेच पॅराग्राफच्या तिकडे जाऊन शोधायला लागतो, अरे डिफरंट साठी काय आलंय. हे न करता आपला क्वेश्चन आधी व्यवस्थित रीड करायचा आहे. काय विचारलंय, मेक अँटोनिम्स. अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स युझिंग प्रीफिक्स. प्रीफिक्स म्हणजे काय असतं, जे काय असतं वर्ड्सच्या आधी येणारे ते काय असतात. एखादा नाऊन असेल, नाऊनच्या प्री म्हणजे काय रे, बिफोर, ते आधी येत आहेत आणि मग काय करतायत, फिक्स करतायत एखाद्या वर्डला. आपण असं म्हणूयात की जसं की प्रिफिक्स लावल्यानंतर तो वर्ड कसा होईल, डिफरंट. याला आला इन, मग इथे असेल इन डिफरंट, हा आलेला आहे आपला. त्यानंतर एक्सपिरियन्स, अन एक्सपिरियन्स, हा एक जमलेला आहे मला कारण तो वर्डच्या आधी येतोय. इन असेल, यू एन असेल. बॅक्टेरियल, बॅक्टेरियलला तर आपण इन नाही लावू शकत किंवा अन नाही, तर काय असेल नॉन बॅक्टेरियल असं म्हणू शकतो. नॅचरल, याच्यासाठी काय म्हणूयात अननॅचरल. ओके, अननॅचरल हा असेल आपला. हे अँटोनिम्स विथ बाय युजिंग प्रिफिक्स. प्रिफिक्स यूज करून आपले हे अँटोनिम्स आपल्याला मिळालेले आहेत, राईट. म्हणजे 2 मार्क्स आपल्याला आरामात मिळालेले आहेत. क्लिअर आहे. त्यानंतर A4. आता हा जो आहे A4 जो पार्ट असतो आपला, तो मोस्टली काय असतो रे, लँग्वेज स्टडी किंवा ग्रामरचा पार्ट असतो. मग याच्यासाठी काय म्हणू, ऍड क्वेश्चन टॅग्स असू शकतात, फ्रेम WH वर्ड्स क्वेश्चन्स असू शकतात किंवा मग टेन्सेस असतील, व्हॉइसेस असतील, वेगवेगळे क्वेश्चन्स आपल्याला या पार्टसाठी रेडी करून ठेवायचे. तर आत्ता आपल्याला काय दिलेले आहेत, ओके, रिराईट युझिंग ॲज वेल ॲज. आणि आपलं सेंटेन्स आहे, टू मेनी पीपल कॅन डिस्टर्ब अडल्ट अँड लार्वल हॅबिटॅट. ओके, ॲज वेल ॲज, की इथे काय म्हटलंय, फक्त हेच नाही अशा अर्थाने ही फ्रेज यूज झालेली आहे, ॲज वेल ॲज. ओके, तर मग आपण यूज कशी करणार, टू मेनी येस, ही असं होईल, टू मेनी people can disturb adult as well as larval habitat. ओके, म्हणजे आपण काय केलेलं आहे, फक्त अँड ला रिप्लेस केले कशाने, ॲज वेल ॲज ने. बाकी सेंटेन्स स्ट्रक्चर तर आपलं तसंच राहिलेलं आहे. फक्त अडल्ट्सलाच नाही तर ते काय करते, लार्वल हॅबिटॅटला सुद्धा काय करते, डिस्टर्ब करते. हे सांगण्यासाठी फ्रेज आली ॲज वेल ॲज. ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, these react together to produce photons. Pick out infinitive from the given sentence. आता इन्फिनिटिव्ह म्हणजे काय असतात रे, इट्स अ फॉर्म ऑफ वर्ब. हे तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, हे काय असतात, इट्स अ फॉर्म ऑफ वर्ब. आता हे अजून शोधण्यासाठी सगळ्यात इझिएस्ट वे काय असतो रे, हा जो वर्ब आहे तो एकटा कधीच येत नाही. हे जे इन्फिनिटिव्ह असतात यांच्यात काय असतं, टू प्लस वर्ब असं स्ट्रक्चर जिथे आलं ते काय असतात, इन्फिनिटिव्स. ओके, म्हणजे आता बघूया, आता these react together to produce. ओके, मिळालं का आपल्याला. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय होतं, वर्बचा फॉर्म आहे, वर्ब आहे, पण हा जो वर्ब आहे त्याच्या आधी काय आलाय, टू, म्हणजे टू प्लस वर्ब. हे जे आपलं स्ट्रक्चर आहे हे कशाचं असतं, इन्फिनिटिव्ह. आणि हे आपल्याला इथे ऑलरेडी मिळालेलं आहे.
ओके. अँड नाव द लास्ट क्वेश्चन इज A5. A5 म्हणजे काय असणार आपला पर्सनल रिस्पॉन्स. आता पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे जे तुम्हाला वाटतंय, मग ते पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, किंवा मग याच्यामध्ये तुम्ही तुमचे जे स्वतःचे ओपिनियन्स आहेत तेही तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकताय. मग आता हेच आता आपल्याला इथे बघायचंय. कॅन यू थिंक ऑफ एनी अदर इन्सेक्ट दॅट टीचेस अस सम व्हॅल्यूज ऑफ लाईफ? एक्सप्लेन विथ एक्झाम्पल्स. ओके. आता याच्यामध्ये एक्झाम्पल्स म्हटले म्हणजे आपण वेगवेगळ्या इन्सेक्टचा इथे रेफरन्स देऊ शकतो. इव्हन आपण काय म्हणू शकतो की जो बटरफ्लाय असेल, बटरफ्लाय सुद्धा ज्यावेळेस तो काय असतो रे त्या ककून मध्ये असतो, त्यावेळेस तो स्ट्रगल करत बाहेर येतोय. मग त्यानंतर काय होतंय, त्याचा प्युपा नंतर कन्वर्ट होतोय एका सुंदर बटरफ्लाय मध्ये, राईट. म्हणजे त्याचं लाईफच हार्डशिप पासून बिगेन होत आहे. मग ह्याच्या हार्डशिप फेस करण्याचा जे काय लेसन आपल्याला कोण देत आहे, बटरफ्लायज देत आहेत. इव्हन आपल्याच्या काय म्हणूया ऍंट्स, जे ऍंट मुंगी जे आहे हे सुद्धा काय करते, आपल्याला लेसन देते, डिसिप्लिन शिकवते ते आपल्याला. की आपण कधी पाहिले का मुंग्यांना की असे कसेही चाललेले, ते लाईन मध्ये नाहीये, ते नेहमी लाईनच असते त्यांची, राईट. म्हणजे हे डिसिप्लिन आहे की नेचर मधला प्रत्येक इन्सेक्ट आपल्याला काही ना काही लेसन देतोय. इव्हन स्पायडर असेल की तो डेलिकेट असं काय करतो, वेब काय करतो, वेब काहीतरी बनवत असतो तो, की ते आपल्याला आपण तर लगेच हाताने असं जाळे पुसून टाकतो. पण त्याने जे म्हणजे त्याच्या फूड साठी ते बनवलेलं काय असेल वेब आहे, ते मात्र ते खूप जास्त स्ट्रॉंग असतं. डेलिकेट आणि स्ट्रॉंग वेब ते बनवतं, राईट. म्हणजे नेचर मधला प्रत्येक इन्सेक्ट काहीतरी आपल्याला लेसन देतो आणि हेच तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये इथे मांडायचं. क्लिअर आहे. आता त्यानंतर हा बी समरी रायटिंग, हा सुद्धा आपला क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे आणि याला सुद्धा आपल्याला काय जास्त वेटेज आहे की आपला 4 मार्क्स साठीचा हा क्वेश्चन आहे, तर आपल्याला तो व्यवस्थितच अटेम्प्ट करायचा आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो समरी रायटिंग म्हणजे काय करायचंय. समरी रायटिंग मध्ये आपल्याला काय करायचंय, ऑलरेडी त्याचं हेडिंग द्यायचं आहे. सिम्पल ठेवा की आपला हा जो पॅराग्राफ दिलेला होता आपल्याला, हा कशाबद्दलचा होता, फायरफ्लाईज. मग आपण फक्त एवढं जरी लिहिलं फायरफ्लाईज, दॅट्स इट. एवढं सुद्धा आपण इथे करू शकतोय. ओके. फायरफ्लाईज झालेले, हेडिंग मिळाले. त्यानंतर पॅराग्राफ ऍज इट इज कॉपी करायचा नाही. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शनचा जो पार्ट असेल, हा इंट्रोडक्शन मध्ये तुमच्या लाईन्स काहीतरी ओपनिंग मध्ये करा. इंट्रोडक्शनचा पार्ट थोडासा वेगळा असला की जे एक्झामिनर आहेत त्यांना काय वाटतंय की तुम्ही तुमच्या स्वतःच सुद्धा याच्यामध्ये पॉइंट्स यूज केलेले आहेत. इंट्रोडक्शनचा पार्ट असायला हवा. या पॅराग्राफ मध्ये कोणते पॉइंट्स आहेत, कीवर्ड्स कोणते आहेत किंवा इम्पॉर्टंट पॉइंट्स कोणते आहेत ते तुम्हाला तुमच्या समरीमध्ये ऍड करायचे. तुमची समरी ही तुमच्या पॅराग्राफच्या 1/3 असली पाहिजे, त्यापेक्षा जास्त लिहायचं नाहीये. की तुम्हाला जर काय दिलेले 12 लाईन्स दिलेले असतील तर त्याच्यामध्ये ऍटलिस्ट तुम्ही काय करणार की 6 लाईन्स पर्यंत तुम्हाला ते लिहायचं आहे. क्लिअर आहे. असं लिहायचंय. आणि त्यानंतर एक प्रॉपर कन्क्लुजन किंवा एक प्रॉपर एंडिंग सुद्धा आपल्याला इथे द्यायचं आहे. की जेवढं जास्त चांगलं तुमचं एंडिंग असेल किंवा तुमचं इंट्रोडक्शन असेल, कीवर्ड्स असतील जे मधली मेन बॉडी आहे ती जेवढी शॉर्ट असेल ब्रीफ मध्ये आणि तुमचे स्वतःचे पॉइंट्स असतील तेवढी जास्त ती इम्प्रेसिव्ह होते. ओके. हे झालं दिस इज अबाउट आवर समरी. आणि यानंतरचा जो रायटिंग स्किलचा पार्ट आहे मरियम आता टेक ओव्हर करते. ओके, नाउ सेक्शन 5 जो है वो आपका राइटिंग स्किल्स है. ठीक है. सो सबसे पहले सेक्शन 5 में जो पार्ट ए है दैट इज लेटर राइटिंग. ठीक है. सो इमेजिन यू आर मानव या मीरा शर्मा रिसाइडिंग एट B12 स्नेक कुती MG रोड नासिक और नासिक का पिन कोड दिया. ठीक है. सो रीड द गिवन न्यूज एक्सट्रैक्ट. आपको न्यूज एक्सट्रैक्ट दिया गया है. ठीक है. So now see, celebrating the girl child by staff reporter. ठीक है. डेट दिया है एंड प्लेस बोला है कि नासिक. ठीक है. Now listen. Yesterday, the STI celebrated International Girl Child Day. Various programs were organized across the STI to felicitate girls who are young achievers. Speaking on the occasion, the governor said that as a nation, we should educate and empower the girl child. Okay, so basically आपको एक टेम्पलेट वहीं से दिया गया है. ठीक है. न्यूज रिपोर्ट का. सो आपको इसको कंटिन्यू आप कर सकते हो. ठीक है. आपको जो मन में आ रहा है आप वो उस पे लिख सकते हो. सॉर्ट ऑफ न्यूज आप क्रिएट कर सकते हो. बट रिमेंबर, आप जब भी न्यूज रिपोर्टिंग करोगे वो सारा आपका पास्ट टेंस में आ जाएगा क्योंकि वो इवेंट ऑलरेडी उसने टेक प्लेस किया होता है. ठीक है. सो जो भी आपकी न्यूज होगी दैट शुड बी इन पास्ट टेंस. ठीक है. सो यू आर ऑलरेडी गिवन अ टेम्पलेट. ठीक है. आप उसको आगे कंटिन्यू कीजिए जो भी आपको वर्ड्स आएंगे, सेंटेंस आएंगे रिगार्डिंग दैट प्रोग्राम. ठीक है. नाउ नेक्स्ट. ओके, सो फर्स्ट आपको उसी को लेकर
पहला क्या है, फॉर्मल लेटर लिखना है, ठीक है। सो फॉर्मल लेटर, राइट अ लेटर टू द चेयरमैन, रोटरी क्लब, DC रोड, नासिक, देन नासिक का पिन कोड, टू अरेंज एन इवेंट टू फेलिसिटेट यंग गर्ल अचीवर्स ऑफ द स्टेज, ठीक है। सो फॉर्मल एंड इनफॉर्मल का आपको मार्किंग स्कीम प्लस आप लोगों को फॉर्मेट पता होना चाहिए, ठीक है। सो फॉर्मल लेटर के लिए सबसे पहले आप सेंडर्स एड्रेस लिखोगे, ठीक है, आप लोगों का एड्रेस, ठीक है। सेंडर्स एड्रेस के बाद आप लोग एक लाइन छोड़ोगे, ठीक है। देन आप लोग डेट लिखोगे, ठीक है। देन आप लोग अगेन एक लाइन छोड़ोगे, देन आप लोग लिखोगे रिसीवर्स एड्रेस। नाउ सी यहाँ पे कौन है हम लोग का रिसीवर, किसको हम लोग को लेटर भेजना है, दैट इज टू चेयरमैन, रोटरी क्लब, DC रोड, नासिक एंड नासिक का पिन कोड, ठीक है। पिन कोड के बाद आप फुल स्टॉप अवॉइड करोगे लिखना, ठीक है। देन आपका कंप्लीट रिसीवर का एड्रेस, ठीक है। देन आफ्टर दैट आप एक लाइन स्किप करेंगे, ठीक है। उसके बाद आप सब्जेक्ट लिखोगे कि आपका सब्जेक्ट क्या है, ठीक है, जो भी होगा फेलिसिटेशन टू गर्ल्स वगैरह। देन उसके बाद आपका ग्रीटिंग आप लिख देंगे, जो भी ग्रीटिंग सैल्यूटेशन आपको टू रिस्पेक्टिव डिग्निटरीज करना होगा आप वो सब लिख दोगे, ठीक है। देन आपका मेन बॉडी होगा, ठीक है, मेन बॉडी ऑफ लेटर, कि आप लोगों ने लेटर क्यों लिखा टू दैट ऑफिशियल वन, क्या व्हाट वाज द पर्पस ऑफ राइटिंग दैट लेटर, आपको वो लिखना है, ठीक है। सो मेन बॉडी में इट शुड कंसिस्ट ऑफ 3 पैराग्राफ्स मिनिमम, ठीक है। 3 पैराग्राफ्स होने चाहिए आपके लेटर के मेन बॉडी में, ठीक है। देन आपका क्लोजिंग, योर्स फेथफुली, योर्स ट्रूली, जो भी होगा, इफ इट इज फॉर्मल तो योर्स फेथफुली, योर्स सिंसियरली, ठीक है। देन आपका क्लोजिंग आप लिखेंगे, ओके। नाउ सी आपका फॉर्मल लेटर राइटिंग का मार्किंग स्कीम क्या है। सी ये क्वेश्चन पूछा गया है फॉर 4 मार्क्स। नाउ सी आपके सेंडर के एड्रेस लिखने को आपको मिलता है हाफ मार्क्स, ठीक है। आपके रिसीवर के एड्रेस लिखने को आपको मिलता है हाफ मार्क्स, ठीक है। नाउ सब्जेक्ट प्लस ग्रीटिंग टुगेदर ये हाफ मार्क्स कैरी करते हैं, ठीक है। आपकी जो मेन ओके, देन आपका जो मेन बॉडी है दैट कंसिस्ट ऑफ 1 मार्क्स, ठीक है, that consists of 1 marks, ठीक है। देन आपका जो क्लोजिंग है दैट कंसिस्ट ऑफ हाफ मार्क्स, एंड आपका जो ग्रामर है दैट इज फॉर 1 मार्क्स, आपका जो बॉडी प्लस आपका ग्रामर दैट टुगेदर कंसिस्ट ऑफ 2 मार्क्स, ठीक है। नाउ सेम चीज आपको चॉइस दी गई होगी, आप लोग इसको इनफॉर्मल लेटर भी लिख सकते हो, ठीक है। सो चॉइस क्या है कि राइट अ लेटर टू योर फ्रेंड टू स्टेट द इंपॉर्टेंस ऑफ वुमेन इन आवर सोसाइटी, ठीक है। सो आपको इनफॉर्मल लेटर लिखनी है टू आपके कोई भी क्लोज टू योर फ्रेंड बेसिकली, सो आपका क्लोज वन आपका फ्रेंड है, सो आपको उसको लेटर लिख देनी है, ठीक है। सो इनफॉर्मल लेटर लिखने का फॉर्मेट इट इज वेरी सिंपल, आपको सिर्फ आपका एड्रेस लिखना है, ठीक है, सेंडर्स एड्रेस, ठीक है। उसके बाद यू विल स्किप 1 लाइन, उसके बाद आप डेट लिख दोगे, ठीक है। डेट के बाद आप ग्रीटिंग लिख देंगे, ठीक है। ग्रीटिंग के बाद आपका मेन बॉडी होगा लेटर का, आपने आपके दोस्त को लेटर क्यों लिखा, आप कुछ भी लिख सकते हो ऑफ योर चॉइस, लैंग्वेज कैन बी इनफॉर्मल, कोई भी फॉर्मल ट्यूनिंग करने की जरूरत नहीं है, ठीक है। देन आपका लेटर का क्लोजिंग, ठीक है। ओके, सो मार्किंग स्कीम इज सेंडर एड्रेस लिखने को मार्क्स आपको दिए जाएंगे फॉर हाफ मार्क्स, ठीक है। आपका जो ग्रीट ओके, देन आपका ग्रीटिंग भी इसमें आएगा हाफ मार्क्स के लिए। देन आपका मेन बॉडी इट इज फॉर 2 मार्क्स, ओके, एंड फॉर ग्रामर इट इज 1 मार्क्स, एंड आपकी क्लोजिंग को हाफ मार्क्स। सो ये मार्किंग स्कीम है फॉर राइटिंग इनफॉर्मल एज वेल एज फॉर्मल लेटर। ओके, नाउ नेक्स्ट स्लाइड। Okay, now Pratiksha ma'am will continue. ओके, थँक्यू मॅम. ओके, आणि यानंतरचा आपला जो नेक्स्ट क्वेश्चन असेल क्वेश्चन नंबर 6A. ओके, आता क्वेश्चन नंबर 6 हा जो आहे हा आपला टोटली याला असं आपण म्हणू शकतो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, ओके, असं आपण म्हणू शकतो. आणि ह्या इन्फॉर्मेशन ट्रान्सफरला आपण 2 टाईपमध्ये डिवाइड करतोय. फर्स्ट जो असतो
व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि जो नेक्स्ट असतो नॉन व्हर्बल टू व्हर्बल. ओके, आता बघूयात याच्यामध्ये नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आता फर्स्ट जो आपला A1 असेल व्हर्बल टू नॉन व्हर्बल, सिंपल आहे. व्हर्बल म्हणजे काय, आपल्याला इथे पॅराग्राफ दिलेला आहे आणि त्याला कन्वर्ट करायचंय नॉन व्हर्बल मध्ये, म्हणजे डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन त्यांचं द्यायचंय. मग हे करण्यासाठी आपल्याला तो जो दिलेली इन्फॉर्मेशन आहे ती रीड करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय केलेलं आहे, एक ऑलरेडी टेबल दिलेला आहे. डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन की आपल्याला दिलेली इन्फॉर्मेशन कोणत्या टाईपमध्ये आपण यूज करू शकतोय. मग याच्यामध्ये तुम्ही टेबल्स यूज करू शकता. डिफरन्स बिटवीन सारखे आपण काय करू शकतो, दोन बॉक्सेस देऊ शकतो. जसं इथे दिलेले ऑलरेडी आपल्याला की पॉईंट्स दिलेत आणि त्या पॉईंट्सला यूज करून दोघांमधला डिफरन्स शो करायचा आहे किंवा त्यांच्यामध्ये काय गोष्टी आहेत वेगवेगळ्या हे आपण यूज करतोय. मग इथे ट्री डायग्राम यूज करू शकतो आपण, टेबल यूज करू शकतोय किंवा मग काय फ्लो चार्ट मध्ये आपण यूज करू शकतो याला, किंवा फ्लो चार्ट जितका किंवा अजून थोडंसं आपण काय म्हणू की पाय चार्ट यूज करू शकतो. की डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन तुमची इन्फॉर्मेशन कमीत कमी शब्दात तुम्ही इथे काय करू शकताय, प्रेझेंट करू शकताय. जितकं कमी शब्दांमध्ये मांडाल तेवढे जास्त मार्क्स तुम्हाला इथे मिळणार आहेत. आणि हा जो क्वेश्चन आहे याला आपल्याला अजिबात जास्त वेळ सुद्धा द्यायचा नाहीये. ओके, मग आता बघूयात की याच्यामध्ये आपला पॅराग्राफ रीड केल्यानंतर आपल्याला इथे काय मिळते. रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अँड कम्प्लीट द टेबल गिवन बिलो अँड ओके गिव्ह अ सुटेबल टायटल असं सुद्धा म्हटलेलं आहे. मग याच्यामध्ये तुमच्या चॉईसचं जे हे टायटल असेल तुम्ही इथे देऊ शकताय. आणि आता या टेबलमध्ये आपल्याला काय काय विचारलेलं आहे रे, हॅबिटॅट. हॅबिटॅट म्हणजे काय, ते प्लेस की ते कोणत्या प्लेसमध्ये राहत आहेत. आणि आता हे जे कंपॅरिझन झालेलं आहे हे कशामध्ये आहे, टर्टल्स अँड टॉर्टॉइज या दोघांमधलं कंपॅरिझन आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला हे बघितलं पाहिजे. हॅबिटॅट म्हणजे काय रे, की त्यांचं लिव्हिंग प्लेस, ड्वेलिंग प्लेस असं सुद्धा आपण इथे म्हणू शकतो. ओके, आता याच्यामध्ये अगदी सुरुवातीलाच आपल्याला दिलेलं आहे. आता टर्टल्स अँड टॉर्टॉइज आर क्लोजली रिलेटेड. दे आर बोथ रेप्टाइल्स. इथे तर आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर मेन डिफरन्स बिटवीन टू इज टर्टल इज द नेम गिवन. काय दिलेलं आहे, वॉटर ड्वेलर म्हणजे त्यांचं हॅबिटॅट. कोणाचं, टर्टलचं हॅबिटॅटमध्ये आपण काय म्हणू शकतो, वॉटर ड्वेलर की ते पाण्यामध्ये राहणार आहे. तर टॉर्टॉइज याच्यासाठी काय म्हटलेलं आहे, अँड टॉर्टॉइज इज नेम गिवन लँड ड्वेलर म्हणजे काय, लँड ड्वेलर की जे जमिनीवर सुद्धा राहतंय. म्हणजे टर्टल्स पाण्यात राहतात आणि टॉर्टॉइज हे जमिनीवर राहतात. फर्स्ट आपला जो पॉइंट होता हॅबिटॅट तो आपला इथे क्लिअर होतोय. एवढंच आपल्याला इथे मेन्शन करायचंय. त्यानंतर प्लेसेस फाउंड इन की हे जे टर्टल किंवा टॉर्टॉइज कोणकोणत्या प्लेसेसमध्ये आणि कुठे कुठे सापडतात हे आपल्याला बघायचंय. बघ ओके, मग यामध्ये टर्टल्स जे आहेत, टर्टल्स कुठे मिळतात बघूयात. टर्टल्स फाउंड इन आफ्रिका अँड अमेरिका हे सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे आपण काय विचारले, टॉर्टॉइज आर फाउंड इन एशिया, आफ्रिका बट ऑल्सो इन अमेरिका. मग आपण इथे काय करणार आहे, त्या टेबलमध्ये फक्त काय करणार, टर्टल्सच्या कॉलममध्ये आफ्रिका, अमेरिका, पॉइंट फर्स्ट आफ्रिका, पॉइंट सेकंड अमेरिका, दॅट्स इट. त्यानंतर टॉर्टॉइज याच्यामध्ये पॉइंट फर्स्ट असंच आपण काय करणार, पॉइंट फर्स्ट एशिया, पॉइंट सेकंड काय असेल आपला आफ्रिका अँड पॉइंट थर्ड काय असेल अमेरिका. एवढंच लिहिलंय तरी सुद्धा आपल्याला मार्क्स मिळणार आहेत. क्लिअर आहे. हे झालं आपल्या कशासाठी, प्लेसेस लिव्ह इन. ओके, त्यानंतर पुढचा आपला पॉइंट आहे याच्यासाठीचा, सॉरी येस, शेल की त्यांचं जे वरचं जे शेल आहे ते कसं असतं. आणि त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे लाईफ स्पॅन. ओके, आता याच्यामध्ये त्यांचं शेल कसं आहे ते बघूया. फर्स्ट जे आहे टर्टल साठीचं शेल कसं आहे बघूयात आपण. याच्यामध्ये कुठेतरी असणारच आहे आपलं. येस, इट्स शेल इज लाइटर अँड मोर स्ट्रीमलाइन्ड. आपण असं म्हणत की ज्याच्यावरती लाईन्स असतात. लाइटर पॉइंट फर्स्ट, लाइटर पॉइंट सेकंड, स्ट्रीमलाइन्ड असं असणार आहे. ओके, त्यानंतर हे जे टॉर्टॉइज आहे यांचं कसं आहे हे बघूयात. येस, ओके, इट हॅज राउंडर, बम्पियर, हेवियर शेल. ओके, इथे आपल्याला मिळालेले त्या दोघांच्या शेल मधला डिफरन्स आपल्याला इथे समजलाय. टर्टलचं जे शेल असतं ते कसं आहे, लाइटर आहे आणि मोर स्ट्रीम लाइन्ड, त्याच्यावरती लाईन्सचं स्ट्रक्चर आहे. पण जे टॉर्टॉइज आहे त्यांचं मात्र कसं आहे, राउंडर, बम्पियर, हेवियर शेल. क्लिअर आहे.
दोघांमधला डिफरन्स मिळालेला आहे. त्यानंतर पुन्हा जो थर्ड लास्ट पॉइंट होता आपला तो होता लाईफ स्पॅन, राईट. मग याच्यामध्ये आपल्याला पुन्हा इथे दिलेला आहे टॉर्टॉइज विथ ॲव्हरेज ऑफ 20 to 40 इयर्स. ओके, कमीत कमी 20 ते 40 वर्ष आणि जास्तीत जास्त किती 86 इयर्स ते जगू शकतात. त्यांचा लाईफ स्पॅन तेवढा आहे. कोणाचा? टॉर्टॉइजचा. ओके, टॉर्टॉइजसाठी. आणि पुढे दॅर लाईफ स्पॅन आणि टर्टल्सचं काय सांगितलेलं आहे? लाईफ स्पॅन इज लॉंगर दॅन दॅट ऑफ टर्टल्स विथ द ओके एकच मिनिट काय झालेलं? येस, टर्टल्स जे आहेत त्यांचा लाईफ स्पॅन टर्टल्सचा आहे 20 to 40 इयर्स अँड मॅक्झिमम ऑफ 86. पण जे टॉर्टॉइज आहेत त्यांचं काय असेल रे? किती? 80 to 150 इयर्स. 80 to 150 अँड मॅक्सिमम 188 की ते 188 इयर्स पर्यंत जगू शकतात. क्लिअर आहे? टर्टल्स मध्ये आपल्याला हे सगळं सापडलेलं आहे. याच्यामध्ये आपण त्यांचा लाईफ स्पॅन असेल, शेल असेल, त्यांचा हॅबिटॅट आहे किंवा अजून कोणता पॉइंट आपण राहिलेला आहे? येस, शेल. प्लेसेस पाहिले, हॅबिटॅट चेक केलेला आहे, प्लेसेस, शेल अँड लाईफ स्पॅन. एवढे पॉइंट्स आपल्याला कव्हर करायचे. आणि याच्यामध्येच व्यवस्थित जर त्याचं प्रेझेंटेशन आपण केले पॉइंट वाईज, हॅबिटॅट अमेरिका, आफ्रिका, इथे फक्त पॉइंट फर्स्ट अमेरिका, पॉइंट सेकंड आफ्रिका, असं जर व्यवस्थित पॉइंट वाईज लिहिलंय, कमी शब्दात जास्त इन्फॉर्मेशन दिली आहे, तर आपल्याला इथे मार्क्स अगदीच चांगले मार्क्स मिळू शकतात. अगदी 5 out of 5 सुद्धा मिळू शकतात. ओके, हे झालं आपल्या नॉन व्हर्बल साठी. त्यानंतर पुढचं आहे A2 नॉन व्हर्बल टू व्हर्बल, ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? नॉन व्हर्बल म्हणजे एक चार्ट असं काहीतरी दिलेलं असणार, जसं की इथे म्हटलेलं ऑलरेडी, ऑब्झर्व द चार्ट अँड राईट अ पॅराग्राफ ऑन इट, सजेस्ट सुटेबल टायटल. आता यामध्ये आपण काय करू शकतोय की ऑलरेडी आपल्याला एक चार्ट दिलेला आहे. जर तुम्हाला नाहीच आठवलं कोणतं टायटल, ओके, नाही आठवलं, तर आपण काय तेच टायटल सुद्धा पिक करू शकतोय. जसं इथे आहेत प्रॉब्लेम्स फेस्ड बाय टीनेजर्स, किंवा मग मला अजूनच सोपं वाटलं तर मी फक्त टीनेजर्स असं टायटल दिले. पण टायटल मात्र कधीही मिस करायचं नाही. हा जो दिलेला चार्ट आहे याला आता आपल्याला कशात कन्वर्ट करायचा? पॅराग्राफ मध्ये, व्हर्बल मध्ये. म्हणजे ऍटलीस्ट आपले 3 पॅराग्राफ तरी यायला हवेत. जो आपला फर्स्ट पॅराग्राफ असेल तो कसा असणार? इंट्रोडक्टरी. त्याच्यामध्ये तुम्हाला एक थोडंसं इंट्रोडक्शन करायचंय. टीनेज म्हणजे कसं असतं, की जे टीनेज म्हणजे स्कूल गोईंग बॉयज असतील किंवा आपले कॉलेज गोईंग बॉयज आहेत, हे बॉयज, स्टुडंट, गर्ल्स हे जे आहेत की त्यांच्यामध्ये कसे हॉर्मोनल चेंजेस होत आहेत, मग त्यांचे जे चेंजेस आहेत त्यामुळे ते अग्रेशन येत आहे किंवा एक काय म्हणूयात की ते त्यांचं नेचर बदलतंय. ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो इंट्रोडक्शन पॉइंटमध्ये. ओके, त्यानंतर जो मेन बॉडी असेल त्यामध्ये आपले हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत हे आपण याच्यामध्ये 1 by 1, अगदी स्ट्रेस अँड डिप्रेशन, की हे स्ट्रेस आणि डिप्रेशन त्यांना काय येतं? कारण दे स्टार्टेड टू कम्पेअर देमसेल्फ विथ देअर फ्रेंड्स अँड दॅट्स वाय दे स्टार्टेड टू गेट दे स्टार्टेड टू फेस स्ट्रेस ऑर द डिप्रेशन, राईट. की सतत फोनवरती जर इन्स्टावरती, अरे माझ्या मित्राकडे हेच आहे, माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये, हे आपण कम्पेअर करायला लागतो आणि मग आपल्याला ह्या गोष्टी अननेसेसरी स्ट्रेस येतोय. मग ह्या गोष्टी थोडंसं एक्झाम्पल देऊन सुद्धा आपण सांगू शकतोय, राईट. त्यानंतर बुलिंग चाइल्ड अब्यूज. बुलिंग चाइल्ड अब्यूज म्हणजे काय? की जे सिनियर्स असतील किंवा कुणीतरी त्रास देत आहे किंवा क्लासमेट्स आहेत जे आपल्याला सतत काहीतरी कमेंट करतायत, बॉडी शेविंग करतायत, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण याच्यामध्ये ऍड करू शकतोय. त्याने आपले काय होणार? 3-4 लाईन्स तरी वाढणारच आहेत ज्यावेळेस आपण हे प्रॉपरली एक्सप्लेन करतोय. त्यानंतर इटिंग डिसऑर्डर. इटिंग म्हणजे काय? की अगदी खावंसच वाटत नाहीये किंवा काहीतरी अनहेल्दीच कंटिन्यू आपण खातोय किंवा खाण्यावरती कंट्रोल नाहीये, सतत बाहेरचं खायची इच्छा होते, हेल्दी असेल त्याला अवॉइड करतोय, हे जे आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये ऍड करू शकतोय. स्मोकिंग अँड ड्रिंकिंग, की टीव्हीवरच्या ऍड बघून किंवा मित्र बाहेर ते कॉलेजचे स्टुडंट्स बघून कधीतरी काय वाटतं, स्मोकिंग ड्रिंकिंग एकदम कूल वाटायला लागतं आणि अशाच हॅबिट्स ते अडॅप्ट करायला लागतात. मग त्या कशा हॅबिट्स चुकीच्या आहेत, मग हे सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत. आणि त्यानंतर पुढचा जो आहे बॉडी इमेज अँड सेल्फ इस्टीम, की प्रत्येक जण हे जे टीनेजर्स असतात हॉर्मोनल चेंजेसमुळे किंवा इम्बॅलन्समुळे काय होतं, ते स्वतःच्या बॉडी काय म्हणू की त्याच्या स्वतःच्या इमेजबद्दल, स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टबद्दल खूप जास्त कॉन्शियस व्हायला लागतात. की मी असाच दिसतो, मी तशीच दिसते, मला हे चांगलं दिसत नाही, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच गोष्टी त्यांचे जास्तीत जास्त ते आता विचार करायला लागतात. हे जे असेल की स्वतःची इमेज कशी आहे, आपण कसे दिसतो यावर त्यांचं जास्त लक्ष असतं.
त्यानंतर पियर प्रेशर अँड कॉम्पिटिशन, की आपले क्लासमेट्स आहेत त्यांच्यासोबत ते काय करतायत, ते कसे बिहेव करतायत, ते कुठे पुढे चाललेत, कॉम्पिटिशन आहे. मग ह्या ज्या गोष्टी सगळ्या गोष्टी आहेत, हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला काय करायचे, एक पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये ॲटलिस्ट 1 पेज आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. 120 वर्ड्स पर्यंत आपण याच्यामध्ये लिहू शकतो, की हा आपला क्वेश्चन जो आहे रायटिंग स्किल्स आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला इंट्रोडक्शन असेल, मेन बॉडी असेल आणि लास्ट वन असतो कन्क्लुजन किंवा क्लोजर. असं 3 पॅराग्राफमध्ये त्याला डिवाइड करायचं आहे. ओके, हे झालं नॉन व्हर्बलसाठी. त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 6 मधलाच जो बी पार्ट आहे किंवा B1 आहे, त्यामध्ये आपल्याला काय करायचंय, प्रिपेअर अ स्पीच टू बी डिलिव्हर इन युअर स्कूल असेंब्ली ऑन द टॉपिक. स्कूलच्या असेंब्लीमध्ये तुम्हाला एक स्पीच द्यायचंय आणि त्याच्यासाठीचा टॉपिक आहे गिव्हिंग इज रिसिव्हिंग. ओके, आता हा जो टॉपिक आहे हा सुद्धा तुमच्या टेक्स्टबुक मधलाच एक टॉपिक आहे. ओके, की जो आपला सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी आहे, या चॅप्टरच्या मागे हा आपल्याला टॉपिक मिळतोय. आणि आता ज्यावेळेस आपल्याला स्पीच द्यायला सांगितलंय त्यावेळेस आपला जो फर्स्ट पॅराग्राफ असेल इंट्रोडक्शनचा, मग त्यामध्ये तुम्ही सुद्धा इथे काय म्हणणार आहे, हॅलो एव्हरीवन. जेव्हा लिहितोय आपण त्यावेळेस काय करणार, हे ऍड करायचं आहे, याला मार्क्स आहेत. हॅलो एव्हरीवन, टुडे वी आर डिस्कसिंग ऑनरेबल चीफ गेस्ट and respected teachers, my dear friends, today we are discussing the topic on giving as a peace. हे आपण असं म्हणू शकतोय. मग त्यानंतर याच्यामध्ये आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. पण जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो मात्र फार इम्पॉर्टंट आहे, तो मिस करायचा नाहीये. ओके, हे झालं इंट्रोडक्टरी पार्ट. मग त्याच्यामध्ये ज्यावेळेस इंट्रोडक्शन झालेलं आहे, गिव्हिंग इज रिसिव्हिंग, ज्यावेळेस आपण देत राहतो त्यावेळेस आपल्याला तेच मिळणार सुद्धा असतं, राईट, असं त्याचं म्हणणं आहे. मग याच्यामध्ये इंट्रोडक्शनचा पार्ट झाला. मग जो मेन बॉडी आहे त्यामध्ये आपल्याला काय काय करायचं रे, यूज द फॉलोइंग पॉइंट्स, मेक अस फील हॅपी, की ज्यावेळेस आपण एखाद्याला मदत करतो त्यावेळेस जेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती स्माइल येते किंवा ते आपल्याला थँक्यू म्हणतं तर ऑटोमॅटिक आपल्याला सुद्धा छान वाटायला लागतं, अरे मी त्याला हेल्प केली आहे, अरे माझ्यामुळे त्याचं काहीतरी काम झालंय, आपल्याला आतून एकदम छान वाटायला लागतं. म्हणजे जे हॅपीनेस आहे किंवा एखाद्या समोरच्याला आपल्या मदतीमुळे काहीतरी काहीतरी चांगलं झालंय, ही जी फिलिंग असते ती आपल्याला वाढवायची आणि म्हणून सुद्धा मदत करणं, हेल्प करणं, एखादी गोष्ट देणं हे करून बघितलं पाहिजे. हे आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो. त्यानंतर प्रमोट कोऑपरेशन अँड सोशल कनेक्शन्स, आणि हे जे गिव्हिंग इज रिसिव्हिंग आहे ते काय करतं, आपले जे सोशल कनेक्शन्स आहे लोकांसोबतचा कनेक्ट वाढवतं, लोक एकमेकांना ओळखायला लागतात आणि काय कोऑपरेशन. आणि ज्यावेळेस आपण कोणाला तरी प्रत्येकाला काहीतरी मदत करतोय तर लोक ज्यावेळेस आपल्याला मदतीची गरज आहे त्यावेळेस ते सुद्धा मदत करतायत, हे आपल्याला इथे मेन्शन करायचंय. आणि त्यानंतर डेव्हलप्स फिलिंग ऑफ एम्पॅथी. एम्पॅथी म्हणजे काय, सहानुभूती, की समोरच्याला एखाद्या वस्तूची गरज आहे किंवा समोरचा अडचणीत आहे हे आपल्याला ऑटोमॅटिक समजायला लागतं. मग ह्या ज्या आपल्या ह्युमन क्वालिटीज आहेत त्या वाढायला लागतात आणि ते आपल्याला इथे ऍड करायचंय. हे अशा प्रकारे आपल्याला आपलं स्पीच लिहायचं आहे, ज्याच्यामध्ये इंट्रोडक्शन, मेन बॉडी आणि क्लोजर असे पुन्हा 3 पॅराग्राफ असणार आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित लिहायचे आहेत, आपले पॉइंट्स व्यवस्थित मांडायचे आहेत. त्यानंतर आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे B2, राईट युअर काउंटर व्ह्यू इन अ पॅराग्राफ ऑन द टॉपिक शॉर्टकट्स टू सक्सेस इज नॉट अ रॉंग चॉईस. हा पॉइंट तुम्हाला दिलेला आहे, हा टॉपिक तुम्हाला दिलाय आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट व्ह्यू अँड काउंटर व्ह्यू. आता इथे तुम्हाला काय दिलाय, व्ह्यू दिलेला आहे आणि व्ह्यू काय आहे तुमचा, शॉर्टकट्स टू सक्सेस इज नॉट अ रॉंग चॉईस, की सक्सेस साठी जर आपण एखादा शॉर्टकट घेतला तर तो चुकीचा नाहीये, असा व्ह्यू दिलाय तुम्हाला. आणि त्याच्यावरती तुम्हाला करायचं आहे राईट युअर काउंटर व्ह्यू, म्हणजे त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट तुमचं म्हणणं काय असणार आहे, की शॉर्टकट्स, हेडिंग काय असेल आपलं, शॉर्टकट्स टू सक्सेस इज अ रॉंग, ऑलवेज अ रॉंग चॉईस, की सक्सेस साठीची जर आपण एखादा रॉंग काय म्हणू की शॉर्टकट घेत असो तर तो नेहमीच रॉंग चॉईस असणार आहे, हे आपल्याला इथे सांगायचंय. जो दिलेला व्ह्यू असेल त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट ज्यावेळेस आपण सांगतोय त्यावेळेस तो काय असतो आपला काउंटर व्ह्यू. आणि त्याच्यासाठीचे पॉइंट्स काय यूज करायचे, हे जे पॉइंट्स आहेत याच्या एक्झॅक्ट अपोजिट आपण पॉइंट्स यूज करू शकतो, की जो शॉर्टकट आहे तो आपल्याला सक्सेसफुल होण्यासाठी कसा मदत करणार नाहीये हे सांगणार आहे. म्हणजे फॉलोड बाय पीपल विथ द रॉंग प्रिन्सिपल्स, हे जे शॉर्टकट्स असतात
हे कोण फॉलो करतात की ज्यांचे स्वतःचे लाईफचे काही मॉरल्स नाही आहेत, असे लोक फॉलो करतात. की ज्यांना पटकन सक्सेस हवं असतं असेच लोक ते फॉलो करतात, राईट. म्हणजे ज्यांचे प्रिन्सिपल्स नाही आहेत असे लोक ते फॉलो करतात. पण ज्यांना काय ऑनेस्टी किंवा एक ट्रान्सपरन्सी हवी आहे, ज्यांना लॉंग टर्म मध्ये सक्सेस हवे, ते लोक काय करणार आहेत की त्याच्यासाठी ट्राय करणार आहेत. मग त्यासाठी लॉंग कट असेल तरी सुद्धा त्यांना चालणार आहे, राईट. हेच आपल्याला इथे मेन्शन करायचंय आपल्या फर्स्ट पॉइंटला प्रूव्ह करण्यासाठी. 3 ते 4 लाईन्स मध्ये आपला एक पॉइंट येतोय, राईट, की ज्यांचे प्रिन्सिपल्स फॉलो करतात, लाईफच्या व्हॅल्यूज फॉलो करतात, ते लोक कधीही शॉर्टकट फॉलो करत नाहीत टू बिकम अ सक्सेसफुल. हे आपण इथे ऍड करणार आहे. त्यानंतर क्वालिटी ऑफ वर्क विल सफर, राईट. ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचा शॉर्टकट घेणार आहे, एखादी गोष्ट पटकन मिळावी म्हणून आपण त्याची क्वालिटी बघणार नाहीये, क्वालिटी कॉम्प्रोमाइज होणार आहे. मग ज्यावेळेस आपण लॉंग टर्म साठी विचार करणार आहे त्यावेळेस मात्र आपण क्वालिटीलाच काय करणार आहे, प्रायोरिटी देणार आहे. हे आपल्याला इथे ऍड करायचं आहे. त्यानंतर द रिझल्ट विल नॉट लास्ट लॉंग, कारण आपण शॉर्टकट यूज केलाय, पटकन काहीतरी आपल्याला सक्सेस मिळवायचंय म्हणून त्याच्यासाठी ज्याही चुकीच्या गोष्टी केल्यात त्यामुळे काय होणार आहे, आपलं जे सक्सेस आहे ते एकदम शॉर्ट टर्म साठीच असणार आहे, ते लॉंग टर्म असणार नाहीये, ते लगेचच फेड होऊन जाणार आहे. आणि त्यानंतर लिमिटेशन्स टू क्रिएटिव्ह थिंकिंग, कारण शॉर्टकट वापरले, जास्त डोकं इथे वापरलेलं नाहीये, पटकन सक्सेस मिळावं म्हणून जेही समोर आहे ते ऍज इट इज फॉलो केलेलं आहे. मग याच्यासाठी कुठलंही क्रिएटिव्ह थिंकिंग नाहीये किंवा वेगळं आउट ऑफ द बॉक्स असं काही वापरलेलं नाहीये. मग हेच आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचंय. जे पॉइंट्स दिलेले असतात त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, आपले पॉइंट्स ते कसे काय म्हणू शकतो आपण, जसं की फॉलोड बाय पीपल विथ द रॉंग प्रिन्सिपल्स, शॉर्टकट रॉंग प्रिन्सिपल असणारे पीपल फॉलो करतायत, हेच आपल्याला इथे सांगायचंय. आपल्या पॉइंटमध्ये काय असेल, शॉर्टकट्स टू सक्सेस इज ऑलवेज काय असेल, रॉंग चॉईस. ती रॉंग चॉईस कशी आहे हे आपल्याला सांगायचंय, टायटल द्यायचंय आणि याच पॉइंट्सला आपल्या फेवरमध्ये यूज करायचं, की त्याच्यामध्ये कशी क्वालिटी राहत नाही किंवा जे लॉंग टाइम साठी आपल्याला क्वालिटी कशी मेंटेन करणं गरजेची आहे, ज्यावेळेस शॉर्टकट्स यूज करत नाही त्यावेळेस आपण कसे जास्त सक्सेसफुल होणार आहे, लॉंग टर्म साठी सक्सेसफुल होणार आहे, हे आपल्याला इथे मेन्शन करता येणार आहे, राईट. हे झालं आपल्या क्वेश्चन नंबर 6 साठी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 जो आहे क्रिएटिव्ह रायटिंग. आता पुन्हा एकदा मी मदिया मॅमकडे हँड ओव्हर करते. ओके मदिया मॅम. ओके, नाउ आपका लास्ट सेक्शन जो है सेक्शन 7 वो है क्रिएटिव राइटिंग का, ठीक है. सो उसका पहला क्वेश्चन दैट इज डू एनी वन ऑफ द फॉलोइंग, ठीक है. सो पहला जो उसका है दैट इज एक्सपैंड द थीम, ठीक है. आपको एक टॉपिक दिया जाएगा, फॉर एग्जाम्पल यहाँ पे क्या लिखा है कि एक्सपैंड द फॉलोइंग आइडिया इनटू 100 वर्ड्स, ठीक है. सो टॉपिक का नाम क्या है, द टाइम टू बी हैप्पी इज नाउ, ठीक है. सो आपको टॉपिक दिया है कि सही वक्त खुश रहने का अभी है, क्योंकि हम लोग को ना पास्ट में जीना है ना हम लोग को फ्यूचर का वरी होना चाहिए. सो दिस इज ऑल अबाउट इट. सो आप थीम में क्या याद रखोगे, सबसे पहले आपको एक टाइटल लिखना है ऊपर, ठीक है, ऑन द टॉप ऑफ द पेज आप पहले टाइटल लिखोगे, ठीक है. टाइटल के बाद प्रॉपर इंट्रोडक्शन होना चाहिए, ठीक है. जो भी आपका टॉपिक है उसका प्रॉपर इंट्रोडक्शन होना चाहिए. आप ट्रांसलेशन लैंग्वेज यूज कर सकते हो, आप डिस्क्रिप्टिव लैंग्वेज यूज कर सकते हो. इन ऑर्डर टू एक्सपैंड योर थॉट्स आप मतलब वैरायटी ऑफ फ्रेजेस यूज कर सकते हो, आप स्टोरी क्रिएट कर सकते हो, आप कुछ एग्जाम्पल्स भी पोस्ट कर सकते हो इन ऑर्डर टू एंगेज द रीडर, ठीक है. सो आप लोग इस थीम में वो लिखोगे. नेक्स्ट आफ्टर राइटिंग टाइटल, आपका इंट्रोडक्शन होने के बाद आपकी मेन बॉडी है, ठीक है, आप उसमें क्या लिखोगे, आपकी स्टोरी किस रिलेटेड होगी, जो कोई प्रोवर्ब होगा उसके इर्द गिर्द घूम रही आपकी स्टोरी आनी, ठीक है. एंड जो भी आप स्टोरी लिखोगे दैट शुड बी रियलिस्टिक, ठीक है. आप उसको बड़ा चढ़ा कर नहीं लिखोगे, ठीक है, एग्जैजरेट करने की कोई जरूरत नहीं है आपकी स्टोरी को, ठीक है. एंड वेयर एवर नेसेसरी आपका थीम जो भी होगा या कोई भी स्टोरी गिवन होगी आपको देयर शुड बी अ प्रॉपर मॉरल ऑफ इट, ठीक है. नाउ कमिंग टू द लास्ट थिंग दैट इज कंक्लूजन, ठीक है. कंक्लूजन आपका प्रॉपर होना चाहिए, एक अच्छी कंक्लूजन लाइन होनी चाहिए एंड जहां पे भी नेसेसरी हो वहां पे आप मॉरल ऐड कर सकते हो, ठीक है. देन पॉइंट जो आप थीम राइटिंग में और एक याद रखोगे दैट इज इट शुड कंसिस्ट ऑफ मिनिमम 3 पैराग्राफ्स, ठीक है. 3 पैराग्राफ्स का मिनिमम आपका थीम जो भी होगा उसका जो टॉपिक होगा वो 3 पैराग्राफ्स में आप लोग उसको एंड करोगे, ठीक है. सो इंट्रोडक्शन, मेन बॉडी एंड कंक्लूजन, ठीक है. देन नेक्स्ट क्वेश्चन जो है A2 का दैट इज न्यूज रिपोर्ट, ठीक है. सो प्रिपेयर अ न्यूज रिपोर्ट बेस्ड ऑन फॉलोइंग, ठीक है.
सो न्यूज रिपोर्ट का टॉपिक क्या है, दैट इज गवर्नमेंट एनकरेज क्लासरूम्स टू गो डिजिटल, ठीक है। सो गवर्नमेंट शुड एनकरेज क्लासरूम्स टू गो डिजिटल, ठीक है। जो भी हम लोग कन्वेंशन मेथड करते हैं ऑफ राइटिंग ऑन बोर्ड, चॉक्स, डस्ट मार्कर्स वगैरह से, उनको ऑप्ट आउट करके सो आपको लिखना है न्यूज रिपोर्ट प्रिपेयर करने की गवर्नमेंट को प्रेफर करना चाहिए टू गो टू डिजिटल, ठीक है। सो न्यूज रिपोर्ट लिखने का एक प्रॉपर फॉर्मेट है, ठीक है। सो आपको न्यूज रिपोर्ट लिखने का फॉर्मेट पता होना चाहिए। सबसे पहले आप एक बॉक्स ड्रॉ करोगे, ठीक है। बॉक्स के अंदर आप टॉपिक लिखोगे, ठीक है। यू विल राइट डाउन जो भी आपका टाइटल होगा, टाइटल को भी आप बॉक्स करोगे, ठीक है। उसके बाद आप लिखोगे, यू विल स्किप वन लाइन, देन उसके बाद आप डेट लिखोगे। फॉर एग्जाम्पल आज डेट है 28 फेब। आफ्टर राइटिंग डेट आप लिखोगे कौन सी प्लेस से आप लोग ये लिख रहे हो, ठीक है। फॉर एग्जाम्पल पुणे, ओके। उसके बाद आपकी जो भी रिपोर्ट होगी, न्यूज रिपोर्ट होगी, वो स्टार्ट होगी, ठीक है। बट वो सारी आपकी जो न्यूज होगी दैट शुड बी इन पास्ट टेंस, एज वो इवेंट ऑलरेडी प्लेस हो चुका है, ठीक है। देन आफ्टर राइटिंग होल न्यूज रिपोर्ट आपको उसको क्लोज करना है इनटू अ बॉक्स, ठीक है। इट शुड लुक लाइक अ न्यूज रिपोर्ट, ठीक है। सो ये फॉर्मेट है फॉर राइटिंग न्यूज, ठीक है। नाउ नेक्स्ट क्वेश्चन, दैट इज ओके। सो डेवलपिंग अ स्टोरी और नरेटिंग एक्सपीरियंस, ठीक है। सो आपको बेसिकली यहाँ पे भी एक वही चीज करनी है, थीम के रिलेटेड है, ठीक है। सो डेवलप अ स्टोरी इन अबाउट 80 to 100 वर्ड्स विद द फॉलोइंग बिगिनिंग, ठीक है। सो आपको यहाँ पे कुछ लाइंस दी जाएंगी, कभी 2-3 लाइंस, कभी 4 लाइंस, या कभी सिंगल लाइन भी दी जाएगी आपको। एंड आपको उधर से कोई भी आपकी चॉइस का सुटेबल टाइटल आपको उसको देना है। आपकी चॉइस से आप कुछ भी टॉपिक का नाम दे सकते हो, ठीक है। फॉर एग्जाम्पल यहाँ पे हम लोग का क्या लाइन दी है, राज वॉज थ्रिल्ड टू गेट अ VIP पास फॉर द कॉन्सर्ट ऑफ हिज फेवरेट सिंगर, ठीक है। सो आपके हिसाब से जो भी इस का टॉपिक होगा, ठीक है, जो भी इसका टाइटल होगा वो आप लिख दीजिए, ठीक है। मेरे हिसाब से अगर मैं होती तो मैं लिख देती माई आइडल जो भी मेरा सिंगर होगा फेवरेट, उसके बारे में मैं लिख देती, ठीक है। देन उसके बाद आपको एक स्टोरी करनी है क्रिएट कि एज आप कॉन्सर्ट में गए थे, आपको VIP पास मिल गया। सो व्हाट वर द हाइलाइट्स ऑफ द कॉन्सर्ट, आप लिख सकते हो कि क्या सिंगर्स ने कौन कौन से सॉन्ग गाए, आप लोग लाइक हाउ यू एंजॉयड, व्हाट वाज योर एक्सपीरियंस, वाज इट फॉर फर्स्ट टाइम। सो यू कैन आल्सो राइट दैट। आपकी स्टोरी उसमें फुल रियलिस्टिक लगनी चाहिए, ठीक है। इवन दो आप कभी गए भी नहीं होंगे, बट इट शुड फील लाइक रियलिस्टिक, ठीक है। आपको एग्जाम्पल्स थ्रो करने को यू कैन ऑल्सो पोस्ट दैट। सो अगेन यहाँ पे भी 3 चीजें फॉलो होती है। एक तो प्रॉपर आप टाइटल दोगे, आफ्टर राइटिंग टाइटल वहां पे आप देन स्टार्ट करोगे इंट्रोडक्शन, उसके बाद मेन बॉडी एंड कंक्लूजन, ठीक है। सो थीम की तरह यहाँ पे भी आपको सेम चीज फॉलो करनी है, जस्ट कि वहां पे टॉपिक का नाम दिया गया था, बट यहाँ पे टॉपिक टाइटल का नाम आपको खुद से डिस्कवर करना, आप खुद से लिख सकते हो कुछ भी, ठीक है। नाउ नेक्स्ट क्वेश्चन, जो फाइनल क्वेश्चन है आपके पेपर का, दैट इज नरेट एन एक्सपीरियंस इन अबाउट 80 to 100 words of the following topic। सो आपको अगेन एक लाइन दी गई है, ठीक है। सो आपको फिर से एक्सपीरियंस नरेट करना है। अगेन आपको कोई भी टॉपिक आपके हिसाब से आप देख सकते हो, ठीक है। सो यहाँ पे क्या दिखा है, एंड हेंस आई डिसाइडेड नेवर टू लीव माई होम विदाउट अ मास्क, ठीक है। सो उसके बाद मैंने डिसाइड किया कि मैं कभी भी घर मास्क लगाए बिना नहीं छोड़ूंगा। ना उसमें क्या हो सकता है कि कभी जो आपका ये, दिस इज बेसिकली क्रिएटिव राइटिंग, आपके थॉट्स कैसे प्रोसेस होते हैं बाय सीइंग अ सिंगल लाइन, वो आपको बेसिकली बोल रहा है, ठीक है। सो वो जो इंट्रोडक्शन अभी आप प्रीवियस स्लाइड देखोगे तो वहां पे आपको लगा कि कहीं स्टोरी स्टार्ट हो रही थी, बट इन दिस लाइन आप देख सकते हो कि कहीं मिडिल ऑफ द स्टोरी से ये लाइन पिकअप कर दी गई है। सो इसके लिए आपको सेम चीज करना है, आप पहले इसका टॉपिक दोगे, आप इसके ऊपर की पहले स्टोरी क्रिएट करोगे, उसके बाद बीच में ये आएगा या आपके कंक्लूजन में आएगा, ठीक है। सो आपके हिसाब से आप देखिए, आपको अच्छे से एनालाइज करना है, ठीक है। देन की एलिमेंट्स आप इसमें ऐड मार सकते हो, ठीक है। अगेन वही चीज, फर्स्टली आप टॉपिक का नाम दोगे। अगर मैं फॉर एग्जाम्पल इफ आई लुक टू द सेंटेंस, देन मेरे हिसाब से इस टॉपिक का नाम होना चाहिए COVID-19 पेंडेमिक, ठीक है, या पेंडेमिक, कुछ भी आपके वो हिसाब से आप लिख दीजिए, ठीक है। सो टाइटल, इंट्रोडक्शन, बॉडी एंड कंक्लूजन, आप इसमें भी चीज फॉलो करोगे, ठीक है। सो ऑल द बेस्ट फॉर योर पेपर, होप दिस सेशन वॉज फ्रूटफुल। नाव प्रतीक्षा मॅम कुछ बोलेंगी। ओके, आपलं पेपर डिस्कशन तर ऑलरेडी झालेलं आहे, पण याच्यामध्ये आता फक्त आम्हाला एवढंच सांगायचं, जसं मध्ये म्हणून ऑलरेडी विश केले तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट, प्रॉपर टाइम मॅनेज करा। जे आपला लँग्वेजचा पेपर आहे तर थोडासा लेंदी असणार आहे, मग त्यासाठी
कोणत्या क्वेश्चनला किती टाइम देताय हे प्रॉपर अनालाइज करत राहा, सतत घड्याळ समोर ठेवा आणि त्या अकॉर्डिंगलीच तुम्हाला तो क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे. जर एखादा क्वेश्चन खूप जास्त टाइम कन्झ्युमिंग असेल तर त्याला तशीच जागा सोडा, नेक्स्ट क्वेश्चन अटेम्प्ट करा. पण एकाच क्वेश्चन मध्ये खूप जास्त ऑक्युपाइड राहून पुढच्या क्वेश्चन्सला आपण वेळ देऊ शकलो नाही असं म्हणण्याची वेळ येऊ नये, यासाठी टाइम मॅनेजमेंट आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. ओके, वन्स अगेन सगळ्यांना ऑल द बेस्ट. ओके, बाय स्टुडंट्स.